नमस्कार, डेक्कन IAS मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। आज आपण 15 सप्टेंबर पासून मराठी व्याकरण या विषयाची राज्यसेवा मुख्य परीक्षा, गट ब मुख्य परीक्षा आणि गट क मुख्य परीक्षा जी आहे त्याच्या अनुषंगाने एक नवीन बॅच आजपासून सुरू करत आहोत। आज त्याचं पहिलंच लेक्चर आहे। मी महेश धाडगे आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। मित्रांनो, आत्ताच प्री झालेली आहे, म्हणजे PSI STI ASO ची प्री झालेली आहे आणि आता मुलं कंबाईनच्या तयारीसाठी वळालेले आहेत। आणि म्हणून मित्रांनो, हा अभ्यास करत असताना जो मुख्य परीक्षेचा आणि मार्क मिळवून देणारा अत्यंत महत्त्वाचा जो विषय आहे तो म्हणजे मराठी व्याकरण। आता सध्या 3 महत्त्वाच्या विषयांकडे विद्यार्थ्यांचा कल जास्त आहे की जो मराठी असेल, इंग्रजी असेल आणि PSI चे कायदे असतील। त्यात 50 प्रश्न तुम्हाला मराठी व्याकरणासाठी असणार आहेत आणि हा जो संपूर्ण विषय आहे हा आपण आजपासून सुरू करत आहोत। मी आता डायरेक्टली कंटेंटकडे येतो। मित्रांनो, एखादा व्यक्ती ज्यावेळेस बोलतो, मी अगोदर भाषेपासून सुरुवात करतो आणि बरोबर पुढे इंट्रोडक्शन करत असताना अभ्यासक्रमाच्या ओळखकडे आपण जाणार आहोत। मग आता पहिला भाग बघा की ज्या वेळेला एखादा व्यक्ती बोलत असतो, बोलत असताना त्या व्यक्तीच्या तोंडातून आवाज बाहेर पडतो। आता मी बोलतोय, माझ्या तोंडातून आवाज बाहेर पडतोय। आवाजाला शास्त्रीय भाषेमध्ये, विज्ञानाच्या भाषेमध्ये आपण ध्वनी असं म्हणतो, ध्वनी। आणि हा जर ध्वनी मूल ध्वनी असेल, मूळचा ध्वनी असेल तर त्यांना आपण वर्ण असं म्हणतो। म्हणजे बघा, फॉर एक्झाम्पल भारत, भारत उच्चारल्यानंतर भारत असे 3 ध्वनी तुमच्या कानावर पडले आणि मग मित्रांनो 3 ध्वनींमध्ये सुद्धा भा हा जो ध्वनी आहे, हा ध्वनी समूह जो आहे याचं विभाजन करता येतं। म्हणजे भाचं विभाजन होणार भ अधिक आ, करेक्ट। आणि पुन्हा भचं विभाजन होत नाही, म्हणजे असा आवाज, असा मूलध्वनी की ज्यांचं विभाजन होणार नाही त्या मूलध्वनींना मित्रांनो वर्ण असं म्हणतात। बघा, मूलध्वनी, मूळचा ध्वनी ज्यांचं पुन्हा विभाजन होणार नाही त्याला आपण वर्ण असं म्हणतो। आणि मग आपल्या मराठीमध्ये मग वर्ण ठरवलेले आहेत। मग पूर्वीचे 48 होते, आता नव्याने किती आहेत त्यावर विस्तृतपणे चर्चा करूच। पण आता काय झालं, समजा मूलध्वनी वर्ण, त्या वर्णाला जर आपण चिन्ह दिलं, एक सिंबल दिला, एक त्याला प्रतीक जर दिलं आपण, समजा अ हा आवाज आहे, आवाजाला चिन्ह नाही कारण ध्वनी हे अमूर्त स्वरूपाचे असतात। परंतु जर त्याला आपण चिन्ह दिलं तर ते अक्षर बनतं, म्हणजेच याचा अर्थ वर्णांपासून बनलेलं आहे अक्षर। अक्षर पहा, समजा फॉर एक्झाम्पल वर्णमालेतला कुठलाही एक वर्ण घेऊयात आपण, अ हा घेतला। अ हा सद्यस्थितीला कोण आहे तर तो वर्ण आहे, म्हणजे मूलध्वनी आहे पण चिन्हात लिहिला तो वर्ण आहे, त्याला चिन्ह दिल्यामुळे तो अक्षर झाला। आता यांच्यापासून म्हणजे अक्षरांचा समूह जर तुम्ही बनवला आणि अक्षरांच्या समूहाला जर अर्थ प्राप्त झाला तर मित्रांनो बनतो शब्द। काय बनतो? शब्द। ही मूलभूत संबोधाची एक साखळी आहे। पहिले असतो आवाज म्हणजे मूलध्वनी, त्याला चिन्ह दिल्यानंतर बनलंय वर्ण म्हणजे अक्षर, अक्षरांपासून बनला शब्द आणि शब्दांपासून काय बनत असतं? वाक्य। तर हा मूलभूत संबोधाचा जो क्रम आहे यातल्या 3 शब्दांवर फोकस करूयात। कुठली पण भाषा घ्या, म्हणजे मराठी भाषेबद्दल आपण जर बोललो तर भाषा आणि भाषेतली वाक्य अशीच तयार होतात। आपण बोलतो, बोलताना एक सलग बोलतो, पण काय घडतं? मूलध्वनी असतात म्हणजेच वर्ण असतात। वर्णांना चिन्ह दिलं की अक्षर बनतं, अक्षरांपासून वाक्य बनतं आणि वाक्यांपासून मित्रांनो काय बनतं तर म्हणजे शब्दांपासून वाक्य बनतं आणि मग वाक्यांपासून एक विस्तृत उतारा तयार होतो। तर यातले 3 शब्द इम्पॉर्टंट, पहिला वर्ण, दुसरा शब्द आणि तिसरा वाक्य। तर मित्रांनो, मराठी व्याकरणाचा जो सिलेबस आहे, जो अभ्यासक्रम आहे तो या 3 शब्दांभोवतीच फिरतो आणि त्या 3 शब्दांपासूनच इतर संपूर्ण अभ्यासक्रम तयार होतो। पहिला काय? वर्ण, दुसरा आहे शब्द आणि तिसरा आहे वाक्य। म्हणजेच वर्ण विचार, शब्द विचार आणि वाक्य विचार या तिघांभोवती संपूर्ण सिलेबस फिरतो। आता राज्यसेवा मुख्य परीक्षा असेल किंवा गट ब ची मुख्य परीक्षा असेल
याला सिलेबस काय, तर या 3 शब्द आणि त्याला मी नव्याने 2 म्हणजे आतापर्यंत आयोगाने जे प्रश्न विचारलेत ते जर तुम्ही पाहिले तर त्याला 2 मुद्दे अजून ऍडिशन करावे लागतात. ते 2 मुद्दे या ABC मध्ये मी जोडलेत, त्याची आपण विस्तृतपणे ओळख करून घेणार आहोत. तर आता बघूयात की असे कोणते 2 मुद्दे आहेत. मराठी व्याकरण कुठल्याही स्पर्धा परीक्षेचा जर विचार केला मग त्यात आपण राज्यसेवा मुख्य घेऊयात, गट ब मुख्य, गट क मुख्य आणि इतर सर्व वनसेवा, कृषी सेवा, अभियांत्रिकी सेवा सर्व प्रकारच्या परीक्षांना जे व्याकरण आहे त्याचा हा सिलेबस असणार आहे. हा टोटल ABCDE या पार्ट मध्ये आपण विभागणार आहोत. पहिला जर आपण कंटेंट घेतला A, त्यानंतर दुसरा इथे म्हणूयात आपण B, C, D आणि लास्टला आपण त्याला E असं संबोधूयात. आता पहा, मी पहिले 3 शब्द सांगितले. एखादी भाषा, एखादं वाक्य तयार होत असताना जो क्रम आहे त्यातले 3 मुद्दे, आणि म्हणून पहिला मुद्दा आहे वर्ण विचार हा. दुसरा जो असणार आहे तो शब्द विचार, आणि जो तिसरा आहे तो वाक्य विचार. वाक्य विचार आणि यात 2 मुद्दे नव्याने ऍडिशन आपल्याला करावे लागतात. तुम्ही जर मागच्या पेपरचं ऍनालिसिस केलं तर तुम्हाला असं लक्षात येतं की सर्वसामान्य, मी इथं लिहितो, सर्वसामान्य शब्दार्थ जे आहेत, शब्दार्थ, तर त्याच्यावरती आयोगाने खूप प्रश्न विचारलेले आहेत. मग सर्वसामान्य शब्दसंग्रहाकडे मी येणार आहे, डिटेल अभ्यासक्रमाकडे मी नक्कीच येणार आहे. तर हा ABCD पॉइंट झाला. आणि E पॉइंट मध्ये एक गोष्ट तुम्हाला जाणवते की आयोग एक उतारा देतं, एक पॅसेज देतं, आणि उतार्यावरती आपल्याला एक 5 प्रश्न सोडवायचे असतात उतार्याचं आकलन करून. आणि त्यामुळे आपण इथं म्हणूयात उतारा आणि त्यावर असणारे प्रश्न. तर अशा पद्धतीने जर तुम्ही आयोगाच्या मुख्य परीक्षांना अप्रोच करत असाल तर मराठी व्याकरणातले हे 3 मुद्दे आपल्याला 5 मुद्दे आपल्याला विचारात घ्यावे लागतात आणि संपूर्ण सिलेबस. मग तुम्ही, मला माहिती आहे की एखादा विद्यार्थी तयारी करत असताना अमुक एखादा समजा वाळिंबे सरांचं तुम्ही पुस्तक वाचता, भरमसाठ 2-4 पानं आपल्याला दिसतात सिलेबसचे. आयोगाचा सिलेबस जर तुम्ही पाहिला तर आयोगाने 2च ओळीत सिलेबस दिलाय, 2 ओळीत दिलाय. काय दिलंय? मराठी व्याकरण, वाक्प्रचार, म्हणी, शब्दार्थ आणि त्यांचे उपयोग. झालं, 2 ओळीतला आयोगाचा सिलेबस संपला. आणि 18च्या, 17च्या, 16च्या, 19च्या प्रश्नपत्रिका जर पाहिल्या तर खूप वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न दिसतात. आणि म्हणून एकंदर मागच्या 15-20 वर्षांचा परीक्षांचा जर तुम्ही विचार केला तर तुमच्या असं लक्षात येतं की या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आलेले आहेत, वेगवेगळ्या कंटेंटवर आलेले आहेत. मग आता मित्रांनो बघा, वर्ण विचार. मग वर्ण विचार या टॉपिकवर आपल्याला किती प्रश्न असणार? तर साधारणपणे 5 ते 6 प्रश्न आपल्याला वर्ण, मी राज्यसेवा आणि गट ब या 2 विशेष महत्वाच्या याबद्दल चर्चा करणार आहे. कारण गट क ला साधारणपणे 40च प्रश्न विचारले जातात. पण वर्ण विचारावरती बघा, जर तुम्ही राज्यसेवा मुख्य देत असाल आणि गट ब ची मुख्य परीक्षा देत असाल तर वर्ण विचार हा जो संपूर्ण टॉपिक आहे त्यावरती 5 ते 6 क्वेश्चन असतात. शब्द विचार हा जर तुम्ही घटक घेतला, व्यापक विस्तृत संकल्पना आहे. एक लक्षात घ्या, कोणत्याही भाषेचं व्याकरण हे शब्दार्था आणि शब्द या संकल्पनेवरच अवलंबून असतं. त्यामुळे हे 3 शब्द इम्पॉर्टंट आहेत. त्यातला शब्द यावरती साधारण 15 ते 20 प्रश्न आयोग सातत्याने विचार, कमी जादा आहे पण 15+ निश्चित आहे. लक्षात घ्या, तुम्हाला सब टॉपिक ज्यावेळेस मी देईल त्यावेळेस तुम्हाला निश्चित कळेल की यामध्ये कोणते कोणते टॉपिक इन्क्लूड आहेत. त्यानंतर वाक्य विचार जर घेतला तर यावरती एक 8 ते 10 प्रश्न आयोगाने आपल्याला विचारलेले दिसतात. आणि त्यानंतर पुढे सर्वसामान्य शब्द संग्रहावरती सुद्धा तसंच एक 8 ते 10 क्वेश्चन, आणि उतारा ठरल्याप्रमाणे 5 प्रश्न आपल्याला कंपल्सरी राज्यसेवा मुख्य किंवा गट ब मुख्य, म्हणजे त्यात PSI, STI, ASO सगळ्या प्रकारे आले. आता वर्ण विचार या सब टॉपिक, हा जो पहिला घटक आहे
यात काय असणार आहे तर आपल्याला काय बघायचंय तर पहिल्यांदा असणार आहे भाषा, लिपी आणि व्याकरण. भाषा, लिपी आणि व्याकरण हे 3 मुद्दे. म्हणजे थोडक्यात काय, एखाद्या व्याकरणाला सुरुवात करण्याच्या अगोदर ते व्याकरण कुणाचं आहे, व्याकरण मुळात भाषेचं आहे. मग भाषा म्हणजे काय, भाषेची व्युत्पत्ती कशी तयार झाली, भाषेचा इतिहास काय आणि भाषेवर आपल्याला नेमकं काय आयोगाने प्रश्न विचारलेत. 1 ते 2 प्रश्न आयोगाने याच्यावरती सातत्याने विचारलेत. वर्णमालेतला महत्वाचा घटक. त्यानंतर पुढे वर्णांचे प्रकार. नंबर 2 वर्णांचं स्वरूप. नंबर 3 अक्षर, जोडाक्षर, वर्णांची अकार विल्हे मांडणी. बघा अत्यंत महत्वाचं आहे अकार विल्हे. हे सगळं पाहायचंय आपल्याला. म्हणजे थोडक्यात काय, ऍक्च्युअली वर्ण किती, पारंपरिक किती, आधुनिक किती, त्यात काही बदल झाला का, 2009च्या शासन नियमानुसार त्यात काही ऍडिशन झालेला आहे का, हा वर्ण प्रकार. मग वर्ण प्रकाराची सुद्धा म्हणजे उच्चारानुसार वेगळे प्रकार आणि त्याचे एक साधारणपणे जे प्रकार आहेत म्हणजे स्वर कोणते, स्वरादी कोणते, व्यंजन कोणते आणि आता नवीन 2 विशेष संयुक्त व्यंजन मराठीत आली आहेत ती क्ष आणि ज्ञ यांचा अभ्यास. म्हणजे पूर्ण वर्ण प्रकार, त्यांचं स्वरूप, त्यांचे सब टाईप खूप डिटेल पद्धतीने या भागात आहेत. अक्षर, जोडाक्षर मी आता सांगितलं अक्षर कसं बनतं, वर्णाला दिलेलं चिन्ह त्याला आपण अक्षर म्हणतो. मग मराठीतले सर्व स्वर अक्षर आहेत का तर 100% आहेत. अ आ ई पासून तर रु लू आणि नवीन आलेले ऍ अ ह्या सगळ्यांपर्यंत जे 14 स्वर आहेत हे आपण ज्यावेळेस थेट वापरतो तेव्हा ते डायरेक्ट अक्षर असतात. लक्षात घ्या. समजा आपण आई शब्द वापरला, आ आणि ई स्वर आहेत, दोघंही स्वर आहेत, याचा अर्थ ते 100% स्वर आहेत. पण जर तुम्ही व्यंजन घेतलं, वर्णातला एक प्रकार आहे व्यंजन, जर घेतलं तर व्यंजनाचा पाय मोडलेला असतो बघा आणि ते व्यंजन डायरेक्टली अक्षर होऊ शकत नाही. मग अक्षर तयार होण्यासाठी यात कोणता तरी स्वर, कोणताही 14 पैकी तुम्ही कोणताही स्वर मिळवू शकता. मग जर तुम्ही इथं अ मिळवला तर म तयार झाला. म्हणजे याचा पाय मोडलेलं जे हलचिन्ह आहे ते हलचिन्ह म्हणतात त्याला, ते निघून जाणार आहे. तर हे अक्षर म्हणजेच काय, जोडाक्षर म्हणजे काय, ही जोडाक्षराची संकल्पना काय ते इथे बघायचंय. अकार विल्हेवरती आयोगाने प्रश्न विचारलेत. अकार विल्हे काय तर इंग्लिशमध्ये आपण पाहतो अल्फाबेटिकली ऑर्डर प्रमाणे दिलेले शब्द काय करा, योग्य पद्धतीने त्यांचा क्रम लावा. अगदी तेच पण मराठीमध्ये, मराठी वर्णमाला अ पासून सुरू केली आणि ळ पर्यंत थांबली, पुढे क्ष आणि ज्ञ आहे, मग जोडाक्षर आहेत, मग अकार विल्हे. कारण PSI मुख्य परीक्षेला एक प्रश्न होता एक 2 वर्षांपूर्वी, तिडीक, तिरिमिरी, तिळतिळ असे त वर्ण सुरुवात होणारे 4 शब्द दिलेले होते आणि ते अकार विल्हे प्रमाणे लावायला विचारलेले होते. याचा अर्थ तो एक महत्वाचा मुद्दा आहे यामध्ये. आणि इथे मित्रांनो वर्ण भाग संपल्यावर वर्णातलाच आणखी एक मुद्दा आहे तो म्हणजे संधी. आणि म्हणून संधी आणि त्याचे प्रकार आपण इथे पुढे पाहणार आहोत. संधी आणि त्याचे प्रकार लक्षात घ्या. संधी टॉपिक शिकण्यासाठी तुम्हाला वर्ण या संकल्पनेची ओळख, त्यांचे प्रकार, त्यांचे स्वरूप, त्यांची उत्पत्ती माहिती असल्याखेरीज तुम्ही संधीकडे जाणार नाहीत. कारण संधी हा घटक, संधी म्हणजे सांधणे, जोडणे, 2 वर्ण जोडून संधी निर्माण होते आणि त्या संधीचे पडतात मग प्रकार, स्वर संधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी. ते इथे हा जो वर्ण विचार सगळा, आता मी संधीला इकडे घेतलंय. तुम्ही जर जनरल एखाद्या पुस्तकाची अनुक्रमणिका पाहिली तर त्यात संधी हा वेगळा घटक आहे, पण तो खरा तर वर्णातलाच घटक आहे. आणि म्हणून 5 ते 6 क्वेश्चन आयोगाने सातत्याने या पहिल्या घटकावरती विचारलेले आहेत. यानंतर मित्रांनो पुढचा महत्वाचा घटक म्हणजे शब्द विचार. शब्द विचार, शब्द कोणाला म्हणायचंय, अक्षरांचा अर्थपूर्ण समूह. म्हणजे एखादा ध्वनी किंवा ध्वनीचा समूह घ्या, जर त्याला अर्थ प्राप्त झाला तर मित्रांनो तो असतो शब्द. म्हणजे तुम्ही कमळ असं म्हणता, क म ळ 3 आवाज कानावर पडले, 3 अक्षर आले, त्याला अर्थ प्राप्त झाला, तो शब्द बनला. मी आज पूर्ण टॉपिक मध्ये शब्दाबद्दल बोलणार आहे कारण आज मी कंटेंटला पुढे सुरुवात करणार आहे, त्यावेळेस तुम्हाला शब्द या घटकाबद्दल विस्तृतपणे माहिती देतो.
पण आपल्याला सिलेबस मध्ये शब्द विचार या घटकात काय आहे, तर नंबर 1 पहिला मुद्दा शब्दांच्या जाती. शब्दांच्या जाती म्हणजे शब्दांचे प्रकार. पण टोटल मराठीमध्ये शब्दांच्या जाती 8 आहेत. मग काही व्याकरणकारांची मतमतांतर होती, मग शब्दांच्या जाती 8च मानल्यात का? जसं इंग्रजीला 8 जाती आहेत, मग खरं 8 मानण्याचीच गरज आहे का? ह्या खरंच 8 जाती आहेत का 3च मानल्या पाहिजेत? वेगवेगळी मतमतांतर आहेत. म्हणजे मोरो केशव दामले काय म्हणतात, किंवा दादोबा पांडुरंग तरखडकर काय म्हणतात, किंवा कृष्ण शास्त्री चिपळूणकर काय म्हणतात, यांचाही विचार आपल्याला करावा लागेल. तर 8 जाती म्हणजे इथून पुढे मी फक्त 8 लिहितो, बाकी त्यात मग नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण, मग बाकी उरलेले अव्यय, ह्या सगळ्यांचा अभ्यास. मग त्यात बघा मित्रांनो, जर त्यात नाम घेतला तर पुन्हा 3 प्रकार आले. नामात होणारे 3 बदल. एखादं नाम घ्या तुम्ही कुठलं पण, त्या नामात 3 प्रकारचा बदल होतो. 1 लिंगानुसार, 2 वचनानुसार, 3 विभक्तीनुसार. हा नामामध्ये होणारा बदल आहे आणि म्हणून 3 सब टॉपिक आपल्याला तिथे बघावे लागतात. पहिला लिंग, दुसरा वचन, तिसरा विभक्ती. हे 3 मुद्दे आले. तुम्ही पहा, लिंगावरती प्रश्न आहे, वचनावरती प्रश्न आहे, विभक्ती वाटतो पण थोडासा किचकट आणि गुंतागुंतीची संकल्पना आहे. कारण विभक्तीमध्ये बहुतांश काय होतं की कारकार्थ, उपपदार्थ हे समजून घ्यावे लागतात. मग आयोगाने काय केलंय, कंटेंटवर प्रश्न आहे, संकल्पनात्मक प्रश्नांवरती आयोगाने तुम्हाला भर दिलेला दिसतो. आणि इथे आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे सामान्य रूपाचा. सामान्य रूपावरती आयोगाने सातत्याने प्रश्न विचारलेले आहेत. सामान्य रूप म्हणजे काय, तर ज्या वेळेला तुम्ही एखादं नाम घेता, त्या नामाला, साधं एक नाम आहे, पाऊस नाम आहे, मग ज्या वेळेला तुम्ही पाऊस शब्दात बदल करता, त्याला एखादा विभक्तीचा प्रत्यय लावता, पावसाला, पावसाने, पावसाचा, असं करत असताना तुम्ही जे पावसाने केलं ना, हा ने काढून टाका. जो शब्दात बदल झाला नामामध्ये त्याला म्हणायचं त्या शब्दाचं सामान्य रूप. म्हणजे पाऊस शब्दाचं सामान्य रूप काय झालंय, पावसा. मग तसं घोडा शब्दाचं, प्रत्येक शब्दाचं होईल. तर सामान्य रूपावर आयोग काय करतंय, त्याच्या नियमांवरती प्रश्न आहे. मग हे सोडवताना नियम पाठ करायची गरज आहे का, तर बिलकुल नाही. कारण उदाहरण जर तुम्हाला लक्षात आले, कारण सामान्य रूपाची संकल्पना पुन्हा कशावर अवलंबून आहे, पुल्लिंगी नामाचं सामान्य रूप कसं होतं, स्त्रीलिंगी नामाचं सामान्य रूप कसं होतं, किंवा नपुंसक लिंगी नामांचं सामान्य रूप कसं होतं. म्हणजे पुन्हा एकमेकांवर आधारित टॉपिक आहेत. म्हणजे हे 4 मुद्दे फार महत्वाचे आहेत. नाम सगळ्यात महत्वाची जात, मग बाकी इतर जाती आहेत. मी इतर जातींकडे आता इथं 8 जातींमध्ये सगळ्या आल्या. यातली आणखी एक जात आहे मित्रांनो, ती म्हणजे क्रियापद. ह्या 2 जातींमध्येच ना मराठी व्याकरणाचा गाभा आहे. आणि ह्या क्रियापदातला गाभा एकदा कळाला की तुम्हाला पुढचा पूर्ण व्याकरणाचा डोलारा त्याच्यावर अवलंबून आहे. मग क्रियापद वाक्याच्या शेवटी येतं, वाक्याचा अर्थ पूर्ण करतं. मग इथे होता मित्रांनो बघा धातू, करेक्ट. मग पुढे असतो क्रियापदांचे प्रकार येतात भरपूर. त्यानंतर क्रियापदात होणारे 2 महत्वाचे बदल, म्हणजे क्रियापदाचा काळ आणि क्रियापदाचे अर्थ. बघा, काळ आणि अर्थ हे सगळं येते. लक्षात घ्या, काळ जे आहेत, वर्तमान काळ, भूतकाळ असतील, भविष्यकाळ असतील, काळ असतील, 3 प्रत्येकाचे 4-4 उपप्रकार. म्हणजे 3 गुणिले 4 जर केलं तर 12 काळ आहेत महत्वाचे. त्यात अर्थ वेगळे आहेत. क्रियापदांचे अर्थ 4 महत्वाचे अर्थ आहेत, स्वार्थ, आज्ञार्थ, विद्यार्थ आणि संकेतार्थ. त्यांचा अभ्यास आयोगाने सातत्याने विचारले. हे सगळं शब्द विचारात करायचं. बरं, हे करत असताना पुढे बघा, आता शब्द सिद्धी, मी याच मुद्द्यात बोलतोय, इकडे अजून गेलेलो नाही. शब्द सिद्धी 7 ते 8 प्रश्न असतात. तुम्हाला शब्द सिद्धीवर पाहिला असेल तुम्ही प्रश्नपत्रिका अनालिसिस केल्यावर, तत्सम शब्द, तद्भव शब्द, देशी शब्द, कानडी शब्द, पोर्तुगीज शब्द, परभाषीय शब्द, या सगळ्यांवरती आयोगाने सातत्याने प्रश्न विचारलेले दिसतात. रिकाम टेकडा शब्द कोणत्या भाषेतील आहे, किंवा त्यात जोड्या लावा देतात. इकडे शब्द देतात, इकडे तो कुठून आला देतात, त्यानुसार आपल्याला जोड्या लावायच्यात. तर लक्षात घ्या, शब्द सिद्धीला पाठांतर अत्यंत महत्वाचं आहे. पाठांतर, त्याचं सातत्याने लेखन, आणि दुसरी गोष्ट त्याला काही ट्रिक्स आहेत का. म्हणजे उदाहरणार्थ आपण स्टोरी तयार करू शकतो.
जर तुम्हाला एखादा विशिष्ट समजा गुजराती शब्द पाठ करायचे, गुजराती शब्द एक महत्वाचे 20 आहेत, 15 आहेत सपोज घ्या, मग ते 15-20 शब्द पाठ करण्यासाठी तुम्ही काही स्टोरी स्वतःची डेव्हलप करू शकता का? आणि मग त्याच्यानुसार समजा एखादं उदाहरण आहे की गुजराती शब्द आहेत बघा, एका सेंटेन्स मध्ये 5-6 गुजराती शब्द तुम्हाला दिसतील. रिकाम टेकडा शेठ दलाला सोबत घीचा डबा घेऊन दादर स्टेशन वरून गुजरातला निघाला होता. हे वाक्य घेतलं आपण. मग यात काय दिसते बघा, रिकाम टेकडा शेठ दलाल घी म्हणजे तूप डबा आणि दादर स्टेशन वरून गुजरातलाच का गेला? कारण गुजराती शब्द आहेत हे. रिकाम टेकडा, दादर, शेठ, घी हे सगळे अजून भरपूर शब्द आहेत. तर तुम्ही अशा पद्धतीने स्टोऱ्या तयार करून शब्दसिद्धीवर काम करू शकता. आयोग शब्दसिद्धीवर 7 ते 8 प्रश्न विचार. म्हणून तर बघा या सगळ्यांवरती 15 ते 20 क्वेश्चन आहेत तुम्हाला. PSIच्या मेन्सला, राज्यसेवेच्या मेन्सला सुद्धा यावरती आपल्याला सातत्याने प्रश्न आहेत. त्यानंतर यातला अजून एक मुद्दा, शब्दशक्ती. शब्दावरचाच खेळ आहे. वाक्य म्हणजे शब्दशक्ती 3 प्रकारच्या, अभिधा, व्यंजना आणि लक्षणा, त्यावर असणारे प्रश्न. मग त्यामध्ये आता शब्दसिद्धीत समास जातो बरं का. इकडे समास जो आहे तो सामासिक शब्दांचा प्रकार शब्दसिद्धीमध्ये आहे. त्यानंतर इथे अलंकार, वृत्त ही संकल्पना पहा. एवढे सगळे मुद्दे आपल्याला शब्द विचार या घटकात आहेत आणि यावर 15 ते 20 क्वेश्चन. म्हणजे बघा कुठल्याही मराठी व्याकरणाचा अभ्यास करताना म्हणजे कुठल्याही पदांचा अभ्यास करताना 5 मुद्दे डोळ्यासमोर पाहिजेत. एक वर्ण, त्यात काय आहे, त्यात आयोगाने ह्याच वरती प्रश्न विचारलेत. शब्द विचार, या सगळ्या संकल्पना, शब्दांच्या जाती 8, नामातले सब टॉपिक, क्रियापदातले सब टॉपिक, शब्दसिद्धी, शब्दशक्ती, अलंकार, वृत्त आणि रस येतात त्याच्यामध्ये. रसांचा अभ्यास, 9 रस आहेत मराठीमध्ये. त्यानंतर मित्रांनो वाक्य विचार, इथे संकल्पना आहे बघा. आता वाक्य विचार, कारण शब्दाची निर्मिती झाली की शब्द समूहापासून वाक्य बनतं. मग अनेक शब्द जर एकत्र आले तर वाक्य बनते. मग वाक्य या टॉपिक मध्ये काय काय येते तर पहा. वाक्यांचे प्रकार, विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य, उद्गारार्थी वाक्य, केवल वाक्य, संयुक्त वाक्य, मिश्र वाक्य. अगोदर तुम्हाला प्रकार अभ्यासावे लागतील. त्याच्यासाठी तुम्हाला इथल्या काही क्रियापदाच्या आणि अव्ययाच्या गोष्टी क्लिअर कराव्या लागतील, तेव्हा ही कडच्या गोष्टी क्लिअर होतील. प्रकार झाले की दुसरा मुद्दा येतो रूपांतरणाचा. रूपांतरण म्हणजेच परिवर्तन. वाक्य एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात रूपांतरित करा. आयोगाचे प्रश्न बघा, प्रश्नपत्रिकांचं अनालिसिस करा. हे सातत्याने मी का सांगतो, कारण ज्यावेळेस आपण अभ्यास करतो त्यावेळेस आपण आपली दिशा भरकटली नाही पाहिजे. कारण आपल्याला मागच्या पेपर आणि आपला सिलेबस याच्या पलीकडे जायचं नाही. याच्या मेळ आपल्याला घालून आपल्याला अभ्यास करायचा आहे. मग आता पहा, रूपांतर आहे. पुढे आहे महत्वाचं वाक्य संकलन. यामध्ये 2 वाक्य देतात, मग मिश्रच बनवा, संयुक्तच बनवा, संयुक्त मिश्र बनवा, है ना. मग अशा पद्धतीने तुम्हाला वाक्य बनवायला विचारलंय. संकलन. आणि पुढे आहे वाक्य पृथक्करण. वाक्य पृथक्करण. पृथक्करण म्हणजे अनालिसिस. म्हणजे एक वाक्य जर घेतलं तर त्या वाक्याचे तुकडे करणे, त्या वाक्याचे भाग पाडणे आणि त्याला नावं द्यायची. म्हणजे उद्देश्य विभाग कोणता, विधेय विभाग कोणता, मग त्यात किती गोष्टी येतात, या सगळ्यांचा अभ्यास. वाक्य पृथक्करण हे झालं वाक्याचं. आता यात अजून संकल्पना संपत नाही. प्रयोग बघा मित्रांनो, प्रयोग ही संकल्पना मुळात वाक्यातलीच आहे. कारण कर्ता कर्म क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला प्रयोग म्हणतात. आणि कर्ता कर्म क्रियापद आलं की बनलं वाक्य, आणि मग वाक्य आलं म्हणजे प्रयोग. आणि प्रयोग मग मध्ये त्यामध्ये प्रकार काय, कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, भावे प्रयोग, सब टाईप. म्हणजे खूप डिटेलवर गेलाय आयोग आता, आणि आयोगाने त्यावरती प्रश्न आपल्याला विचारलेत. त्यामुळे प्रयोगाचाही अभ्यास करावा लागेल. आणि इथे येतात विराम चिन्हांचा भाग आहे. विराम चिन्ह जनरल प्रकार आहे, पण तरी देखील त्यावर आपल्याला काम करावं लागेल. कोणती कोणती चिन्ह आहेत मराठीत की जी शुद्ध लेखनासाठी वापरली जातात, या सगळ्यांचा अभ्यास. यावरती आयोग एक 8 ते 10 क्वेश्चन आपल्याला विचारतं. पहा, तिकडे वर्ण झाला, शब्द झाला, वाक्य झाला. हा झाला सगळा ग्रामर. साधारण आपण असं म्हणूयात की या सगळ्यांवर आपल्याला एक साधारण 35 तरी प्रश्न असतील. 30 ते 35 प्रश्न या 3 भागांवरती येणार आहेत. अजून 2 भाग आपले बाकी आहेत, ते नव्याने आपण डेव्हलप केलेत.
ते कोणते? सर्वसामान्य शब्दार्थ, म्हणजे जनरल शब्द संग्रह म्हणतो आपण त्याला. तुम्ही बाजारात भरपूर पुस्तकं पाहता, जसं की वाळिंबे सरांचं शब्दरत्न पुस्तक आहे, की जे पुस्तक बहुतांश म्हणजे तुम्ही वाळिंबे सरांचं व्याकरण घेतलं की त्याच्यासोबत ते फ्री येतं. मीही तुम्हाला असंच म्हणेल की ते रत्न वाचा, की ज्याच्यात आता बघा त्याच्या मुद्द्याकडेच येऊयात आपण सगळ्या, की त्यामध्ये कोणते कोणते साधारणपणे मुद्दे आपल्याला पाहायचे. सर्वसामान्य शब्दार्थ एक 8 ते 10 प्रश्न यावर असतील. मग त्यात समानार्थी शब्द, समानार्थी शब्द पूर्वीला काय व्हायचं, जनरल समानार्थी शब्द यायचे, आता तसं नाही येते. आता आयोगाचा पॅटर्न बदललाय. आयोगाने काय केलंय, त्या शब्दांना म्हणजे आता समजा एखादा शब्द आहे सिंह, मग सिंह शब्दाचे समानार्थी शब्द आयोग 2-3 वाक्यांमध्ये वापरून देतं. ए विधान, बी विधान, सी विधान, आणि मग आपल्याला विचारलं जाईल खालीलपैकी कोणत्या विधानात सिंह शब्दाचा समानार्थी शब्द आहे किंवा नाही, म्हणजे समानार्थी शब्द. त्या समानार्थीमध्ये पण काय माहिती का, एक महत्वाचा म्हणजे शब्द एक त्याला अर्थ अनेक, शब्द एक त्याचे अर्थ अनेक, आणि कधी कधी शब्द भरपूर असतात पण त्याला अर्थ एकच असतो. म्हणजे उदाहरण बघा, कन्फ्यूज करू नका. आता समजा समुद्र शब्द आहे, एक शब्द आहे, मग समुद्राला अनेक समान अर्थाचे शब्द आहेत. समुद्राला आपण सागर म्हणतो, वारी राशी म्हणतो, रत्नाकर म्हणतो, अर्णव सुद्धा म्हणतो, अंबुदी सुद्धा म्हणतो, असे भरपूर नाव आहेत. म्हणजे शब्द एक होते आणि त्याचे अनेक अर्थ समानार्थी शब्द भरपूर होते. आता दुसरा एक पार्ट आहे त्याच्यात, की एक शब्द पण त्याचे भिन्न अर्थ निघतात तिथे. म्हणजे समजा आपण घेतला अर्थ शब्द घेतला, अर्थ शब्दाचे शब्द एक आहे पण त्याचे अर्थ मात्र वेगवेगळे निघतात. त्याचा आता एक साधा उदाहरण घेऊ, मात्रा शब्द घ्या. मात्रा, हा जो मात्रा शब्द आहे ना, तो मात्रा शब्द जो आहे त्याचे विविध अर्थ निघू शकतात. मात्रा म्हणजे काय, आपण म्हणतो ना की औषधाची किती मात्रा घेऊ डॉक्टर, औषधाची मात्रा म्हणजे त्याचं प्रमाण, म्हणजे प्रमाणाला सुद्धा मात्रा म्हणतात. मराठीमध्ये आपण रमेश, गणेश, दिनेश असं लिहिताना त्या डोक्यावर एक तिरपी रेघ देतो, म्हणजे वर्ण लिहिण्याचं एक चिन्ह सुद्धा आहे मात्रा. करेक्ट. मग इलाज सुद्धा आहे, एखाद्या गोष्टीवर इलाज असेल तरी म्हणतो याच्यावर काय मात्रा आहे, इलाजालाही म्हणतात मात्रा. म्हणजेच शब्द एक असतो पण त्याचे अर्थ मात्र भिन्न असतात. असा समानार्थी मधला एक भाग. विरुद्धार्थी मधला एक भाग. शब्द समूह सुद्धा असेल त्यावर प्रश्न. शुद्ध आणि अशुद्ध शब्द असतील, शुद्ध अशुद्ध शब्द असतील, यावर आयोगाने सातत्याने प्रश्न विचारलेत. आणि इकडच्या गटात मी घेतो वाक्प्रचार आणि म्हणींना. वाक्प्रचार आणि म्हणी. पूर्वीला असं व्हायचं, एक साधारण 3-4 वर्षांपूर्वी म्हणजे 15-16चे पेपर बघितले आणि थोडे 17-18चे पेपर पाहिले तर असं जाणवतं की 15-16ला म्हण आली, अर्थ आलाय, म्हणीचा अर्थ सांगा. आता 17-18-19ला थोडा पॅटर्न बदललाय. या म्हणीची समानार्थी म्हण सांगा, या म्हणीची समानार्थी म्हण सांगा. मग आपल्यालाही थोडासा अभ्यास बदलावा लागेल. आपल्यालाही एखादी म्हण वाचायची आहे तर हिला कुठली समानार्थी म्हण होऊ शकेल का, त्याचा आपल्याला अभ्यास करावा लागेल. त्यानंतर वाक्प्रचाराचं सुद्धा तसंच आहे की काही वाक्प्रचार एकमेकांचे समानार्थी शब्द आहेत. समजा इकडे बघा, धूम ठोकणे, पळ काढणे, पोबारा करणे, हे सर्व शब्दांचा, सर्व वाक्प्रचारांचा अर्थ तसा एकच आहे. याचा अर्थ काय की वाक्प्रचार समानार्थी पण असतात, म्हणी सुद्धा समान अर्थाच्या असतात. यावरती आयोग एक 8 ते 10 प्रश्न आपल्याला विचारणार आहे. म्हणजे बघा, ABCD या पूर्ण 4 टप्प्यात 45 क्वेश्चन दडलेले आहेत. किती क्वेश्चन? 45. त्यात ऍक्च्युअली व्याकरण जे मुख्य व्याकरण आहे ते ABC पार्ट मध्येच आहे, कारण D आणि E मध्ये जे आहे व्याकरण नाही. मग त्यामध्ये सर्वसामान्य शब्द, थोडक्यात तुम्ही जे रेग्युलर, आता तुम्ही बघा एक मागच्या 17-18चे पेपर पाहिले तर तुम्हाला एक गोष्ट जाणवते, अहिराणी भाषेतली म्हणी विचारल्यात, वऱ्हाडी भाषेतल्या म्हणी विचारल्यात, म्हणजे म्हण विचारलीये पण त्याही बोली भाषेंमधल्या विचारल्यात. म्हणजे तुम्हाला अभ्यास करताना हा घटक विसरून चालणार नाही. त्यामुळे हा एक डी पार्ट सुद्धा महत्वाचा आहे. आणि इतर जनरल आहे, उतारा 100% 5 प्रश्न त्यावरती फिक्स असतील. एक आता तो चिंतन करणारा तात्विक स्वरूपाचा एक वेगळ्या प्रकारचा उतारा तुम्हाला येईल. तुम्ही सीसॅटची जर तयारी करत असाल, जर राज्यसेवेवाले, तर तुम्हाला उतारा सोडवण्याची प्रॅक्टिस असते.
जरी कंबाईन वाले असाल तुम्ही गट बचे तरी सुद्धा उतार्यावरतील प्रश्न आपण सरावाने सोडवू शकतो. तर हा आहे मित्रांनो मराठी व्याकरण गट अ म्हणजे राज्यसेवा, गट ब मुख्य परीक्षा, गट क आणि इतर सर्व सरळ सेवांचा जो सिलेबस आहे तो हा सगळ्या या पॅटर्न मध्ये आहे. फक्त एक गोष्ट आहे, सरळ सेवेला उतार्यांवरती प्रश्न विचारले जात नाहीत, बाकी इकडचा गाभा आपल्याला अभ्यासायचा आहे. तर ही झाली सिलेबसची ओळख. हे करत असताना दोन महत्वाचे मुद्दे लागतात. एक तर संदर्भ ग्रंथ महत्वाचे, आयोगाने आतापर्यंत घेतलेल्या प्रश्नांचं तुम्हाला अभ्यास करावाच लागेल आणि एक सगळ्यात महत्वाचं सिलेबस तुम्हाला पाठ असला पाहिजे की मला हा अभ्यासायचा आहे, मला 45+ कंबाईन मध्ये घ्यायचे मुख्य परीक्षेला मराठीला, तर मग मला स्कोर वाढवायचा, तर मला पहिली गोष्ट मला सिलेबसची ओळख पाहिजे. ती ओळख असताना मग त्यातल्या एक एक मुद्द्यांवरती आपल्याला माहीतच पाहिजे आणि मग ती संकल्पना क्लिअर पाहिजे. आयोग काय करते बघा, संपूर्ण 50 प्रश्न जे असतात त्यातले काही प्रश्न, एक 7-8-10 प्रश्न वन लाइनर्स आहेत. म्हणजे तुम्ही बघा 17-18चे पेपर पहा, PSIचा, STIचा, ASOचा, आणि तुम्हाला माहित असेल या तिघांवर मराठी आणि इंग्रजी म्हणजे पहिला पेपर कंबाईन होतो. इतर पेपर वेगवेगळे आहेत, कायद्याचा पेपर वेगळा, ते तुम्हाला माहित आहे. फक्त सांगायचंय काय की इथे तुम्हाला संकल्पनावर भर द्यावा लागेल, शब्दसिद्धीसाठी थोडा पाठांतरावर भर द्यावा लागेल, शब्दसंग्रहासाठी तुम्हाला वाचन. त्याचा अभ्यास करताना मी 2-3 गोष्टी सांगेल की साधारण तुम्ही जर GS ला खूपच वेळ देत असाल तर मराठीला तुम्ही एक साधारण 1.5 ते 2 तास, 1.5 तास तरी पुरेसा आहे. मग यामध्ये तुम्ही 1 तास प्युअर ग्रामरला द्या आणि एक साधारण अर्धा ते पाऊण तास तुम्ही शब्दसिद्धी आणि सर्वसामान्य शब्दार्थाकडे दिला पाहिजेत आणि आठवड्यातून किमान 1-2 उतार्यांचा सराव आपला झाला पाहिजे. आणि हे करत असताना मागच्या प्रश्नपत्रिका जर तुम्ही सोडवत गेलात तर मी खात्रीने सांगतो की तुमचा स्कोर 45+ आरामशीर जाईल. 47, 48, 49 सुद्धा घेणारे विद्यार्थी आहेत. म्हणजे आपण इंग्रजीची तर तुलना केली तर तुलनेने आपण मराठीचे मार्क वाढवू शकतो, पण ते वाढवत असताना या सगळ्या मुद्द्यांवरती आपल्याला थोडं डिटेल काम करावं लागेल. तर आज मी तुम्हाला शब्द विचार यातल्या भागांना सुरुवात करणार आहे, ती लगेचच करणार आहे. तर आता आपण लगेच जाऊयात पुढे शब्द विचार या घटकासाठी. ठीक आहे, शब्द विचार पहा. शब्द म्हणजे काय, कुणापासून बनतो शब्द, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. तर मी मगाशी मूलभूत संबोधाची मांडणी केली की पहिल्यांदा असतो मूलध्वनी. मूलध्वनी तोंडावाटे उच्चारले जातात. त्या मूलध्वनीला जर तुम्ही चिन्ह दिलं म्हणजे त्या मूलध्वनींनाच आपण काय म्हणतो मित्रांनो, वर्ण म्हणतो. म्हणजे मोरो केशव दामलेंची जर व्याख्या पाहिली वर्णाची तर ते म्हणतात तोंडावाटे उच्चारल्या जाणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असं म्हणा. आणि दादोबा पांडुरंग तरखडकरांची जर व्याख्या ऐकली, हे कोण आहेत, सगळे व्याकरणकार आहेत, ते म्हणतात अ पासून तर ळ पर्यंतच्या सर्व वर्णांना ते वर्ण असं म्हटलेलं आहे त्यांनी. म्हणजे प्रत्येक व्याकरणकारांच्या व्याख्या वेगवेगळ्या आहेत. वर्ण झाला, मग वर्णाला चिन्ह दिल्यावर अक्षर बनतं, अक्षरांपासून काय बनतो मित्रांनो, शब्द बनतो. म्हणजे शब्द हा ध्वनींचा समूह असला पाहिजे. बघा बरं का, ध्वनींचा काय असला पाहिजे, समूह. वर्णांचा सुद्धा समूह असला पाहिजे, वर्ण समूह असला पाहिजे. पहा, आपल्याकडे मूळचे 48, नव्याने त्यात वाढलेले 4 असे साधारणपणे 52 अक्षरांची वर्णमाला आपल्याकडे आहे. मग त्यात स्वर आहेत, स्वरादी आहेत, व्यंजन आहेत. करेक्ट. या वर्णांचा समूह ज्यावेळेला तुम्ही एखादं नाव लिहिता, साधं नाव लिहिले तुम्ही, समजा भारत, हिमालय, करेक्ट, हे ज्यावेळेस तुम्ही लिहिता यात कुणाचा समूह आहे, तर वर्णांचा समूह आहे. म्हणजेच ध्वनींचा समूह आहे. ध्वनी म्हणजेच वर्णांचा समूह दडलाय, पण तो अर्थपूर्ण असला पाहिजे. एक गोष्ट लक्षात घ्या, शब्दाची लक्षणं आहेत. शब्द कसा तयार होतो जरा बघा. शब्दांची लक्षणे. नंबर 1, तो ध्वनी समूह असला पाहिजे. तो ध्वनी समूह असला पाहिजे, ध्वनींचा तो समूह पाहिजे. नंबर 2, त्याला स्वतःचा
अर्थ असला पाहिजे, त्या समूहाला, त्या ध्वनी समूहाला, वर्ण समूहाला स्वतःचा अर्थ असला पाहिजे. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा, त्याचा स्वतंत्र वापर आपल्याला करता आला पाहिजे. ह्या तीन गोष्टींची पूर्तता ज्याने केली तो शब्द. आता पहा, आपण एक काय करूयात, आपण एक 3 उदाहरणं घेऊन ही संकल्पना क्लिअर करूयात. पहा, समजा मित्रांनो उप हा एक शब्द घेतला, त्यानंतर बदक हा एक शब्द आपण घेतला, आणि आपण पना हा एक शब्द घेतला. 3 जण घेतलेले आहेत. ठीक आहे. आता इकडं उ प, उ वर्ण आहे, प वर्ण आहे, अक्षर आहे, ध्वनींचा समूह आहे, आवाज आलाय. ध्वनी समूह आहे का? आहे. बदक आवाजाचा समूह, ध्वनींचा समूह आहे का? वर्णांचा समूह आहे का? आहे. पना वर्ण आलेत, अक्षर आलेत, वर्ण ध्वनी समूह आहे का? आहे. उपशब्दाला तसा स्वतःचा अर्थ नाही. बघा, तसा स्वतःचा उपशब्दाला अर्थ नाही. दुसरी गोष्ट, उपशब्द वाक्यात स्वतंत्र वापर होईल का? उपशब्दाचा वाक्यात स्वतंत्र वापर होत नाही. याचा अर्थ ह्याने ह्या 2 गोष्टींची पूर्तता केलेली नाही. पुढे बदक, बदक शब्दाला स्वतःचा अर्थ आहे की एका विशिष्ट अमुक अमुक पक्षाला, प्राण्याला एक नाव आहे आणि त्याला आपण बदक म्हणतो. याचा अर्थ बदक शब्दाला स्वतःचा अर्थ आहे. बदक शब्द आपण स्वतंत्र वापरू शकतो का? बदक पाण्यात पोहते, बदकाला 4 पाय असतात, काय 2 पाय असतात, जे काय व्हॉटेवर असेल ते. याचा अर्थ मित्रांनो, बदक शब्दाचा स्वतंत्र वापर करता येतोय. आता पना शब्द जो आहे, पना, पना शब्दाला स्वतःचं मिनिंग नाहीये, तो नुसता ध्वनींचा काय आहे? समूह आहे. म्हणजे याचा अर्थ त्याला स्वतःचा अर्थ नाही. आणि पना शब्द तुम्ही असं कुठं वाक्यात वापरलेला पाहिलाय का? याचा अर्थ नाही. म्हणजे एक गोष्ट क्लिअर झाली, हे दोघांनी एकच फक्त गोष्ट पूर्ण केली, म्हणजे ती आम्ही ध्वनींचे समूह आहोत. मग मित्रांनो, व्याकरणाचा अँगल बघा. आता याने काय केलं? याने ध्वनी समूह असण्याची पूर्तता केली, स्वतःचा अर्थ पण आहे, स्वतंत्र पण वापर होतोय. 100% हा कोण असला पाहिजे? शब्द असला पाहिजे. बदक हा 100% शब्द आहे. मग हे 2 कोण आहेत? उप आणि पना हे कोण आहेत? तर व्याकरणाचा मुद्दा काय सांगतो? हा ध्वनी समूह आहे, पण जर तो एखाद्या शब्दाच्या सुरुवातीला आला तर त्याला मिळून अर्थ प्राप्त होतो. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही असं म्हणता उप अधिक अध्यक्ष असं म्हणता, किंवा उप अधिक आहार असं म्हणता तुम्ही, त्यावेळेला उपाध्यक्ष, उपा आहार, उपप्रमुख हे शब्द तयार होतात. आणि जो शब्दाच्या सुरुवातीला जोडला जातो त्याला म्हणायचंय उपसर्ग. काय म्हणायचं त्याला? उपसर्ग. म्हणजे उप हा व्याकरणामध्ये उपसर्ग म्हणून आहे, शब्दाच्या सुरुवातीला येतो. आणि हा जो आहे पना, तो एखाद्या शब्दाच्या मागे घ्या. जसं चांगलापासून चांगुलपणा, शहाणापासून शहाणपणा, मोठापासून मोठेपणा, म्हणजे जे शेवटी येतात बा, शब्दाच्या शेवटी म्हणजे पूर्वी, जर पूर्वी नाही मागे जर मित्रांनो काही अक्षर किंवा शब्द जोडला गेला तर त्याला प्रत्यय असं म्हणतात. काय म्हणतात त्याला? प्रत्यय. म्हणजे हे फक्त प्रत्यय आहेत, हा फक्त उपसर्ग आहे. तुम्ही अजून एखादा घेऊ शकता, अभि हा शब्द बघा, अभि. मग अभिमान, अभिनंदन हे जे शब्द आहेत उपसर्ग आहे. तुम्ही इथं की घेतला समजा, की, याचा वाक्यात वापर नाही, त्या कीला स्वतःचा अर्थ नाही, पण माणूसला की लावा, माणुसकी. भिक्षाला की लावा, भिक्षुकी, है ना. माणुसकी, फुशारकी, पाटीलकी, गावकी, भावकी असे शब्द तयार होतात. याचा अर्थ बघा, शब्दाची लक्षण, तो ध्वनींचा समूह असला पाहिजे, त्याला स्वतःचा अर्थ असला पाहिजे, त्याचा स्वतंत्र वापर झाला पाहिजे. अशा घटकाला काय म्हणायचंय? शब्द. मग आता शब्द आणि पद, पुढे पद नावाची संकल्पना आहे, याच्यात काय फरक आहे? आता बघूया, शब्द आणि पद यामध्ये नेमका काय मुद्दा आहे? पद, पहिला शब्द होता, पद. मित्रांनो, जर एखादा, आता मी सांगितली 3 गोष्टींची पूर्तता ज्याने केली तो शब्द. मग इकडे बघा, बदक, माकड, शाळा, नदी हे सगळे शब्द आहेत, बरोबर. पण जर या शब्दांना
तुम्हाला वाक्यात घ्यायचंय, वाक्यात वापरायचंय, तर ते वापरताना जर तुम्ही त्यांना वाक्यात घेताना जर काही बदल केला, जर काही तुम्ही त्यात बदल केला तर ते तयार होतं पद. असे एक उदाहरण बघा. राम, नदी, डोह, उडी, मार. पा, हा वेगळा शब्द आहे. राम शब्द आहे, अर्थ आहे. नदी शब्द आहे. डोह, उडी, मार या प्रत्येक शब्दाला अर्थ आहे आणि तो प्रत्येक शब्द आहे. बरोबर. आता मी काय केलं, या सर्व 4-5 शब्दांना एका वाक्यात वापरलं आणि ते वापरताना थोडा त्यांच्यात बदल करावा लागला. म्हणजेच रामने नदीच्या डोहात उडी मारली. रामने नदीच्या डोहात उडी मारली. जेव्हा मित्रांनो या मूळ शब्दाला तुम्ही बदल करता, त्याला विभक्तीचा प्रत्यय लावता, सला ते सलानाते असेल, कुठलाही असेल, तेव्हा वाक्यात जेव्हा तुम्ही याला वापरता तेव्हा हा शब्द राहत नाही, तेव्हा ते काय बनतंय, पद. मग एक गोष्ट लक्षात घ्या, मूळ शब्द जर असेल तर तो शब्द, पण त्याला जेव्हा तुम्ही वाक्यात वापरता त्याच्यात थोडासा बदल करता, तो बदल केल्यानंतर जे रूप आपल्याला मिळतं त्याला म्हणायचंय पद. मग इथं बघा, नदी शब्द आहे पण नदीच्या हे पद आहे. डोह शब्द आहे पण डोहात हे पद आहे. येते लक्षामध्ये, शब्द आणि पद कळाले. आता व्याकरणकार पुढे जाऊन असं सांगतात की जो मूळ शब्द आहे ना त्याला व्याकरणात प्रकृती असं म्हणतात. मूळ शब्दाला व्याकरणात काय म्हणायचंय, प्रकृती, आणि ज्याच्यात तुम्ही बदल करता त्याला विकृती असं म्हणतात. त्याला काय म्हणायचंय, विकृती. मग सांगा, बदल केलेल्या रूपाला जर विकृती म्हणत असाल तर मग पद हे विकृती आहे का? 100% आहे. कारण बघा, राम मूळ शब्द आहे, मूळ शब्द प्रकृती असतो, पण रामाला, रामाने, रामाचा, रामांनी तुम्ही कुठेही बदल करा, तो बदल केल्यावर पद मिळतं. पदाला व्याकरणात काय म्हणायचंय, विकृती. करेक्ट. मग शब्द ही संकल्पना व्यापक आहे. अक्षरांपासून बनलेला समूह, ज्याला स्वतःचा अर्थ पाहिजे, तो ध्वनी समूहापासून बनला पाहिजे, त्याला म्हणायचंय शब्द. आणि मग मित्रांनो, शब्द या संकल्पनेमध्ये आपण पाहणार आहोत शब्दांच्या जाती, त्यांचं थोडक्यात इंट्रोडक्शन. मी थोडक्यात बोलतोय कारण मला पुढच्या मुद्द्यांकडे जायचंय. पाहता, शब्दांच्या जाती. शब्दांच्या जातीकडे जात असताना आपण जे शब्द वापरले ते शब्द आपण वाक्यात वापरतो. ते शब्द वापरत असताना आपल्याला काय होतं बघा, की एकच शब्द विविध अर्थांनी वापरला जातो. त्याचं एक उदाहरण देतो मी तुम्हाला. बघा, वर शब्द घेऊयात आपण. हा वर शब्द, त्याचा वापर बघा प्रत्येकाचा. पहिलं वाक्य, दशरथाने कैकईस 2 वर दिले. इथे तुम्ही वर शब्द वापरलाय. दुसरं, तू त्या राजपुत्राला वर, इथे एक वर शब्द वापरलाय. नंबर 3, वरपिता मांडवात फिरत होता. इथे तुम्ही वर शब्द वापरलाय. नंबर 4, पक्षी वर उडाला. इथे एक तुम्ही वर वापरलाय. 5वा, माकड, साधे घेऊयात, माकड झाडावर चढले. पहा, शब्दच आहे वर शब्द, पण त्याचा वापर विविध अर्थांनी आणि विविध पद्धतीने झालेला आहे. पहा, दशरथाने कैकईस 2 वर दिले, याचा अर्थ आशीर्वाद किंवा वचन या अर्थाने घेतला तर हा जो वर शब्द आहे हा नामाची भूमिका पार पाडतो. कोणाची? नाम. मग मी विस्तृत येणार आहे. नाम कोणाला म्हणायचंय तर वस्तूला दिलेलं नाव, त्याला आपण नाम म्हणतो. तू त्या राजपुत्राला वर, म्हणजे वर याचा अर्थ, हे तुम्ही नव्याने ऐकलं असेल तर लक्षात घ्या, तू त्या राजपुत्राशी विवाह कर
असा अर्थ आहे आणि जे वाक्याच्या शेवटी येतं, वाक्याचा अर्थ पूर्ण करतं, याला मित्रांनो क्रियापद असं म्हणतात. हे वर्ब म्हणजे क्रियापद म्हणून वाक्यात आलंय. वर पिता मांडवात फिरत होता. पहा इथे मेन पिता बद्दल शब्द आहे. पिता म्हणजे बाप, पण कसा पिता? वर पिता. हा जो शब्द आहे नामाबद्दल विशेष माहिती देतोय आणि जो नामाबद्दल काही स्पेशल सांगत असेल तर तो विशेषणाच्या भूमिकेत असतो. विशेषण, नामाबद्दल विशेष माहिती देणारा शब्द विशेषण. पक्षी झाडावर उडा बसला म्हणूया तिथे. सॉरी, बरोबर आहे, पक्षी वर उडाला. ठीक आहे, ओके. आता बघा, या वर शब्द वाक्यात स्वतंत्र वापरलाय आणि तो स्थलदर्शक आहे. वर उडाला याचा अर्थ तो आकाशाकडे किंवा कुठेतरी वर म्हणजे जागेच्या संदर्भात माहिती देतोय. आणि एक लक्षात घ्या, जर एखादा शब्द क्रियापदाची स्थळ किंवा जागा दाखवत असेल तर तो क्रियाविशेषण असतो. कोण असतो तो? क्रियाविशेषण. म्हणजे इथं आलेला क्रियाविशेषण. आणि आता शेवटचं वाक्य बघा, माकड झाडावर चढले. इथे झाड या नामाला शब्द जोडून आलाय आणि जो नामाला जोडून येतो त्याला शब्दयोगी अव्यय म्हणजे आपण त्याला इंग्लिश मध्ये प्रेपोजिशन असं म्हणतो. ऑन द टेबल म्हणजे टेबलावर. हा नामाला बघा 5 वाक्यांमध्ये वर शब्द विविध अर्थांनी वापरला. मग हे व्याकरणकारांच्या लक्षात आलं की बाबा काय घडलं असेल, एकच शब्द विविध अर्थांनी वापरला जातोय. मग या शब्दाच्या कार्यानुसार, नीट बघा आता, शब्दांच्या कार्यानुसार त्यांना वेगवेगळी नावं दिली. जर हा शब्द वस्तूचं नाव सांगत असेल मग हा नाम असला पाहिजे. हा नामाबद्दल नामाच्या ऐवजी वापरला जात असेल तर हा सर्वनाम असला पाहिजे. हा नामाबद्दल काही विशेष माहिती देत असेल तर हा सर्वनाम असला पाहिजे. हा वाक्याच्या शेवटी येतोय, त्याचा अर्थ पूर्ण करतोय म्हणजे हा क्रियापद असला पाहिजे. याचा अर्थ शब्दांच्या जाती त्याच्या कशानुसार निर्माण झाल्यात? कार्यावरून निर्माण झाल्यात. आणि अशा टोटल 8 जाती आहेत. किती जाती आहेत? 8 जाती. आणि त्या 8 जातींचं इंट्रोडक्शन आता मी पुढे करणार आहे की 8 जाती नेमक्या कोणत्या आणि कशा पद्धतीने त्यांचं वर्गीकरण केलेलं आहे. बघ, शास्त्रीय मराठी व्याकरण 1911 ला मोरो केशव दामलेंनी लिहिलं. साधारण 8-10 वर्ष गेले त्यांना हे व्याकरण लिहिताना. आणि त्याच्या अगोदर होते दादोबा पांडुरंग तरखडकर. 1836 मध्ये ज्यांनी महाराष्ट्र भाषेचं व्याकरण लिहिलं आणि त्यांनी विस्तृतपणे व्याकरणाबद्दलची चर्चा केली. मग नंतर दामले आले. ह्या दोघांनी शब्दांच्या जातींचं वर्गीकरण केलंय. पण ते करत असताना त्यांनी काय नाव दिलं तेही आपल्याला बघावं लागेल. बघा आता, शब्दांच्या जाती 8, त्यांचं वर्गीकरण 2 गटामध्ये आपल्याला पाहावयास मिळतं. त्यातला पहिला आहे विकारी जाती. विकारी जाती. विकार म्हणजे बदल. विकार म्हणजे बदलणाऱ्या जाती. मग आता कशानुसार बदलतात त्याच्याकडे मी येतो नंतर. आधी यांची ओळख करून घेऊयात. आणि हे विकार आणि इकडे नाव आहे मित्रांनो अविकार, अविकारी जाती. हे नाव दामलेंनी दिलंय, मोरो केशव दामले. त्यांनी शब्दांच्या जातीचं वर्गीकरण करताना विकारी आणि अविकारी असं नाव सुचवलं. तर तरखडकर जे आहेत, ज्यांना आपण मराठी भाषेचे पाणिनी म्हणतो, त्या पाणिनींनी याला नाव दिलंय हे सविभक्तिक. सविभक्तिक आणि हा अविभक्तिक असेल. इथं बघा, अविभक्तिक म्हणजे थोडक्यात विभक्तीनुसार बदलणाऱ्या आणि विभक्तीनुसार न बदलणाऱ्या अशी नावं ही तरखडकरांनी दिलेली आहे. दादोबा पांडुरंग तरखडकर. तुम्ही इतिहासामध्ये पण मला वाटतंय मानव धर्मसभा, परमहंस सभा याच्या संदर्भात तरखडकरांना वाचला असेल. यानंतर मित्रांनो हे वर्गीकरण करताना आता बघा काय काय. विकारी जाती म्हणजे ज्यांच्यात बदल होतो अशा जाती. पहिली नाम, दुसरी सर्वनाम, तिसरी विशेषण, चौथी क्रियापद. बहुतांश व्याकरणाचा डोलारा सगळा याच्यावरच आहे. तर हे विकारी जाती आहेत. मग मी मगाशी इंट्रोडक्शन मध्ये तुम्हाला सांगितलं की नाम बघितलं की नामाचे उपयोग, नामाचा प्रकार, नामाचा लिंग विचार, नामाचा वचन विचार, नामाची विभक्ती ते इथे येणार आहे.
या बदलणाऱ्या जाती आहेत. आता एक लक्षात आहे, हा जो विकार शब्द आहे ना, मी त्याला इथे घेतो. विकार म्हणजे बदल. बदल या 4 जातींमध्ये बदल होतो. मुळात एक लक्षात घ्या, तुम्हाला फक्त एवढंच आतापर्यंत तुम्ही वाचले की मराठीमध्ये लिंगानुसार, वचनानुसार, विभक्तीनुसार हे शब्द बदलतात, पण ऍक्च्युली आपल्याकडे विकार 6 आहेत. किती विकार आहेत? 6. ते 6 विकार कोणते? 6 विकार तर अगोदर पाहून घ्या. ते 6 विकार कोणते? 1 लिंग, 2 वचन, 3 पुरुष, 4 विभक्ती, 5 काळ आणि 6वा अर्थ. आता या 4 जातींमध्ये हे खरं तर 6 विकार होतात. 6 प्रकारचे बदल एखाद्या शब्दांच्या पहिल्या 4 जातींमध्ये होतात. बघा, आता एक उदाहरण घ्या. तुम्ही घ्या घोडा. घोडा शब्द घ्या. घोडा शब्दाचं लिंग स्त्रीलिंग करा घोडी, म्हणजे नामात लिंगानुसार बदल होतोय. टिक मार्क बघा. आता घोडाचं अनेक वचन करा घोडे, म्हणजेच वचन बदलते. आता कोणतंही नाम जे आहे ते पुरुषानुसार बदलत नाही. मुळात पुरुष ही संकल्पना नामाची नव्हेच, ती सर्वनामाची आहे. पुरुष कुणाला म्हणायचंय तर बोलणाऱ्यांच्या दृष्टीने जगातल्या व्यक्तींचे 3 प्रकार आहेत. 1 बोलणारा व्यक्ती, 2 ऐकणारा व्यक्ती आणि 3 ज्यांच्या विषयी आपण बोलतो तो तिसरा घटक. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, मी बोलतोय मग मी प्रथम पुरुष आहे, तुम्ही ऐकत आहात म्हणजे तुम्ही द्वितीय पुरुष आहात, आणि समजा आपण आपल्या राष्ट्रपतींबद्दल चर्चा करत असू जे आपल्या इथे चर्चेला उपस्थित नाहीयेत, मग ते कोण झाले आपल्यासाठी? तृतीय पुरुष झाले. फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन, तो पुरुष इथला आहे. मग सांगा, एखादं कोणतंही नाम घ्या, ते पुरुषानुसार बदलत नाही. बघा, नामात पहिला बदल झालाय, वचन बदल झाला. विभक्ती सांगा, घोडा शब्दाला विभक्तीचा प्रत्यय लागतो का? घोड्याने, घोड्याला, घोड्याचा, हा शब्द 100% बदल आहे. त्यानंतर लक्षात घ्या, हा जो शेवटचे 2 विकार आहेत ना, त्याच्याबद्दल माहिती देतो. काळाचे बदल, काळाचा जो विकार आहे, म्हणजे एखादा धातू घेतला आणि त्याला जर तुम्ही प्रत्यय लावले तर हे काळाचा आणि अर्थाचा विकार हा नामालाही होत नाही, सर्वनामालाही होत नाही, विशेषणालाही होत नाही. याचा अर्थ मी एक काम करतो, ह्या 3ही ठिकाणी फुल्या मारून ठेवतो, कारण फक्त काळाचा आणि अर्थाचा बदल हा फक्त क्रियापदामध्येच होतो, तो नामात, सर्वनामात, विशेषणात होत नाही. तर मला सांगा, काळ वाक्याचा असतो की क्रियापदाचा? तर काळ हा वाक्यापेक्षा क्रियापदाचा असतो. आपण म्हणतो तो खेळतो, खेळतो, खेळला, खेळेन, याचा अर्थ क्रियापदाचा काळ आहे. आणि म्हणून काळ नामाचा सर्वनामाचा काय संबंध आहे? आणि म्हणून मित्रांनो, काळाचा आणि अर्थाचा बदल फक्त क्रियापदात होतो. बाकी इथे बघा, आता सर्वनाम हे पहिल्याचं झालंय. सर्वनामात लिंगानुसार बदल होतो. समजा हा हे सर्वनाम आहे, त्याचं स्त्रीलिंग ही, हा, ही, हे, ह्या, तो, ती, ते, त्या. चला, वचन पण बदलतंय. सर्वनामातच फक्त पुरुष, सर्वनामात आणि क्रियापदात पुरुष बदल होता. पुरुष म्हणजे बघा, फॉर एक्झाम्पल, मी प्रथम पुरुष आहे, तू द्वितीय पुरुष आहे, तू, तुम्ही, हे जे पुरुष बदल आहे तो म्हणजे सर्वनामात हा बदल होतो. सर्वनामाला विभक्तीचे प्रत्यय लागतात का? डेफिनेटली लागतात. मी पासून मला, माझा, तू पासून तुला, तुझा, त्याचा, त्याची, हे सगळे जे आहेत तो सर्वनामात विभक्तीनुसार होणारा बदल आहे. म्हणजेच ती सुद्धा टिकमार्क इथे लागू होते नंबर 2 ला. त्याच्यानंतर इकडे तर काळ आणि अर्थ लागतच नाही, मी क्लिअर सांगितलंय. विशेषण घ्या, नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द. समजा शहाणा शब्द घ्या, शहाणा झालं. लिंगानुसार शहाणी, चांगला, चांगली, शहाणा, शहाणी, मोठा, मोठी, हे जे शब्द आहेत लिंगानुसार बदल झाला. वचनानुसार होते, शहाणाचं अनेक वचन शहाणे है ना, मोठाचं मोठे. म्हणजे विशेषणात पण वचनानुसार बदल होतोय. विशेषणाचा आणि पुरुष या संकल्पनेचा काही संबंध नाही. त्यामुळे वचनामध्ये, विशेषणामध्ये पुरुष बदल होत नाही. हा, विशेषणामध्ये विभक्ती बदल होतो. आपण म्हणतो शहाण्याला, शहाण्यांचा, मोठ्याने, चांगल्यांना विभक्तीचा प्रत्यय लागतोय, याचा अर्थ तोही बदल होतोय. म्हणजे हे 3ही मुद्दे क्लिअर झाले. बघा, हे थोडंसं वर लिहितो, इथे खोली पाहिजे. आता राहिलं क्रियापद. क्रियापद घ्या एखादं. खातो क्रियापद आहे, वाक्याच्या शेवटी येते. मग सांगा, मुलगी असेल तर खाते, म्हणजे याचा अर्थ लिंग बदल झाला.
अनेक जण असतील तर खातात, वचन बदल झाला. आता इथे पुरुष बदल होतो बरं का. समजा तू पुस्तक वाचतो हे आहे आणि जर तुम्ही तूच तुम्ही केलं, पुरुष बदलला, तर ते खातो नाही राहत बघा. तू पुस्तक वाचतो, सॉरी, आणि इथं जर तुम्ही तुम्ही घेतलं ना तर हे पुस्तक वाचतोच्या ऐवजी काय होणार आहे, वाचतोस होणार आहे. वाचतोस म्हणजे लक्षात घ्या, तुम्ही ज्या वेळेस येतं, सॉरी उलट झालंय थोडंसं, इथं येणार वाचतोस आणि इथं येणार वाचतो. बा म्हणजे याचा अर्थ काय की वाचतोस वाचतो याचा अर्थ मित्रांनो तिथं पुरुषानुसार क्रियापद बदलतंय, म्हणजेच ही पुरुषनुसार क्रियापद बदलते, ही गोष्ट क्लिअर होते. विभक्तीनुसार क्रियापदात बदल होत नाही, हे लक्षात घ्या. म्हणजे कुठलंही क्रियापद घ्या, खातो, बसतो, उठतो, जातो, ही क्रियापद मित्रांनो विभक्तीनुसार बदलत नाही. आणि क्रियापदाचा काळाला आणि अर्थानुसार बदल होतो का, होतो. ज्यावेळेस आपण तो ते तात प्रत्यय लावतो, जातो, गेला, जाईन म्हणजे जातो वर्तमान काळ, गेला ला लागला म्हणून भूतकाळ, जाईन म्हणजे भविष्यकाळ, याचा अर्थ क्रियापदात काळाचा बदल होतो. आणि क्रियापदात अर्थ, हे अर्थ काय भानगड आहे, स्वार्थ, आज्ञार्थ, विध्यर्थ, संकेतार्थ, त्याच्यानुसार ही संकल्पना आहे. मग ह्याच्यामध्ये काय होतं समजा बघा, एखादी आज्ञा आहे, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना काम सांगितले किंवा काहीतरी ऑर्डर सोडलेले आहे, मुलांनो रांगेत उभे राहा, बघा क्रियापद आहे रहा, आणि हे जर राहतो असतं तर बघा राहतो राहिला, हा झाला काळाचा बदल. आणि रांगेत उभे राहा आज्ञा दिली, तो काळ नाहीये, मग तो कोण येतो, तो अर्थ आहे. करेक्ट. आणि मुलांनी आई वडिलांची आज्ञा पाळावी, हे कर्तव्य आहे, है ना. मग हे कर्तव्याचं वाक्य अर्थात येते, याचा अर्थ क्रियापदात काळाचा आणि अर्थाचा काय होतो, बदलते. एक गोष्ट क्लिअर आहे बघा की विकार म्हणजे बदल. मराठीत टोटल 6 विकार आहेत. कोणते 6 विकार, तर लिंग, वचन, पुरुष, विभक्ती, काळ, अर्थ. त्या टिकमार्क नुसार तुम्हाला लक्षात आलं असेल की नामामध्ये लिंग वचन बदल होतो, विभक्ती बदल होतो, 3च बदल नामात होतो. वचनामध्ये लिंग होतो, वचन होतो, पुरुष होतो आणि विभक्ती होतो. विशेषणामध्ये लिंग, वचन आणि फक्त विभक्ती आहे. क्रियापदामध्ये लिंग बदल आहे, वचन बदल आहे, पुरुष बदल आहे, त्यानंतर विभक्तीचा बदल नाही, आणि काळाचे आणि अर्थाचे. मग तुम्हाला एक गोष्ट, काळाचे आणि अर्थाचे प्रत्यय फक्त कोणाला लागतात, काळ आणि अर्थ हा बदल फक्त कोणात होतो, तर फक्त क्रियापदात होतो, असा त्याचा अर्थ सांगावा लागेल. तर या 4 जातींमध्ये बदल होतो, म्हणून मोरो केशव दामले किंवा तरखडकर असतील त्यांनी नाव काय दिलं, यांना विकारी जाती असं म्हटलेलं आहे. येथे लक्षामध्ये. आता मित्रांनो इकडे आहेत अविकारी जाती, त्यांची थोडीशी ओळख करून देतो. यांना अजून एक नाव आहेत बघा, यांना सव्यय असं म्हणतात आणि यांना अव्यय असं म्हणतात. सव्यय आणि अव्यय. सव्यय, व्यय म्हणजे खर्च, खर्च म्हणजेच बदल, मग बदला सहित असणाऱ्या जाती, आणि अव्यय म्हणजे बदल न होणाऱ्या जाती. ठीक आहे. मग इकडे आहे क्रिया विशेषण अव्यय. 6वी आहे शब्द योगी अव्यय. 7वी जात आहे उभयान्वयी अव्यय. आणि 8वी जात आहे केवल प्रयोगी अव्यय. या प्रत्येकाच्या शेवटी अव्यय शब्द लागलेला आहे, कारण या जातींमध्ये लिंग वचन विभक्तीनुसार बदल होत नाही. तुम्ही ऑब्झर्वेशन करा, यातलं कुठलंही उदाहरण घ्या. क्रिया विशेषण, क्रियापदाबद्दल माहिती देणारा शब्द. फॉर एक्झाम्पल बघा की मुलगा जलद चालतो. आता मुलगाचं मुलगी करा, जलद शब्दात बदल होईल का बघा. मुलगा जलद चालतो, मुलगी जलद चालते, आणि मुले जरी घेतलं, वचन जरी बदललं तरी मुले जलद चालतात. मग सांगा, चालण्याच्या क्रियापदाबद्दल माहिती देणारा शब्द जलद, जो की बदलत नाही, लिंगानुसारही नाही, वचनानुसारही नाही, कसाच नाही, हा जलद शब्द क्रियापदाबद्दल माहिती देतो आणि न बदलणार आहे, म्हणजे त्याला म्हणायचंय क्रियाविशेषण अव्यय. म्हणजे क्रियाविशेषण अव्ययात जे जे शब्द येतात
ते सगळे अविकारी शब्द आहेत. त्यानंतर शब्दयोगी अव्यय नामाला जोडून येते, वर, खाली, मागे, पुढे, हा ना, हे सर्व शब्द जे आहेत, पेक्षा, पासून, पर्यंत, यांच्यात कधीही लिंग वचन विभक्ती काळ अर्थ यांना कुठंच लागत नाही. आता जे मी जे 6 विकार सांगितले यातला कोणताही विकार शब्दयोगी अव्ययाला होत नाही. उभयान्वयी अव्यय म्हणजेच काय? 2 वाक्य जोडणे, 2 वाक्यांना जोडणारं उभयान्वयी अव्यय असतं. बघा, उभय म्हणजे 2, अन्वय म्हणजे जोडणे, 2 वाक्य जोडणे. फॉर एक्झाम्पल, सोसाट्याचा वारा सुटला आणि पाऊस गेला. मग हे 2 वाक्य आणीने जोडलेत, तो आणि असणार आहे उभयान्वयी अव्यय. इंग्लिशमध्ये आपण याला कंजंक्शन असं म्हणतो, म्हणजे 2 वाक्य जोडण्याचं काम याने केलेलं आहे. सांगा, कधी उभयान्वयी अव्ययामध्ये लिंग बदल आहे का? वचन बदल आहे का? पण, परंतु या शब्दांना कधी लिंग बदल आहे का? तर नाही. याचा अर्थ काय? ही सुद्धा शब्दजात अविकारी आहे. केवळ प्रयोगी अव्यय, मनातली भावना, तुमच्या मनात एखादी भावना, एखादा प्रसंग आहे की तुम्ही रस्त्यावरनं चाललात, अचानक कधीतरी फार तुमचा जुना मित्र तुम्हाला भेटला, तुम्ही म्हणता, अरे तू इकडे कसा? तो हा जो अरेच्चा, बापरे, आहा, ओहो, हे शब्द जे आहेत भावना व्यक्त करणारे, त्यांना आपण केवळ प्रयोगी अव्यय म्हणतो आणि ह्यांना कधीही विभक्ती बदल, लिंग बदल होत नाही. या आहेत अविकारी जाती. तुम्ही मित्रांनो कृष्ण शास्त्री चिपळूणकरांचं नाव ऐकलं असेल इतिहासामध्ये. वडील कृष्ण शास्त्री चिपळूणकर आणि त्यांचा मुलगा विष्णू शास्त्री चिपळूणकर. म्हणजे जसं पुण्यामध्ये न्यू इंग्लिश स्कूलच्या, म्हणजे टिळक रोडवरती न्यू इंग्लिश स्कूलच्या स्थापनेमध्ये विष्णू शास्त्री चिपळूणकरांचा सुद्धा सहभाग होता, तर त्यांचे वडील कृष्ण शास्त्री चिपळूणकर त्यांनी 1892 साली मराठी व्याकरणावरील निबंध नावाचं पुस्तक लिहिलं. आणि ते पुस्तकात त्यांनी याच्याबद्दल चर्चा करताना त्यांनी असं म्हटलेलं आहे की शब्दांच्या खरं तर 8 जाती मानण्याची गरजच नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. ते 2 गटात पण डिव्हायडेशन करत नाहीत. तर त्यांचं असं म्हणणं आहे की बघा, वस्तू, मग सजीव असेल, निर्जीव असेल, दृश्य असेल, अदृश्य असेल, या सगळ्यांमध्ये वस्तूला दिलेलं नाव म्हणजे नाम, नामाऐवजी जो वापरतो तो सर्वनाम, आणि नामाबद्दल जो विशेष माहिती देतो तो सर्वनाम. मग त्यांचं असं म्हणणं आहे की या तिघांना एका गटात घ्या आणि या तिघांना त्यांनी प्रतिपदिके नाव दिलेलं आहे. प्रतिपदिके असं नाव कृष्ण शास्त्री चिपळूणकरांनी दिलंय. नाम सर्वनाम, तुम्हाला आता वाळिंबेच्या पुस्तकात किंवा इतर पुस्तकात ही माहिती नसेल, पण थोडी ऍडिशन माहिती बघा. नाम, सर्वनाम, विशेषण ह्या 3 जाती खरं तर नामाभोवतीच आहेत. मग त्यांचं असं म्हणणं आहे की यांना वेगळ्या गटात टाकूयात, यांना प्रतिपदिके. त्यांचं असं म्हणणं आहे ही अतिशय महत्वाची जात आहे, क्रियापद, आणि आपण क्रियापदालाच धातू म्हणतो. मग त्यांनी काय केलं, धातू हा एक दुसरा गट सांगितला. बघा, प्रतिपदिके, धातू हा दुसरा गट. मग धातू त्यांच्या म्हणण्याप्रमाणे धातूची विस्तृत संकल्पना आहे. सकर्मक सिद्ध धातू, साधित धातू, सकर्मक धातू, आकर्मक धातू, हे सगळे धातू त्यांनी सांगितले. आणि त्यांचं असं म्हणणं आहे ज्यांच्यात तो बदल होत नाही या सगळ्यांना आपण काय नाव देऊयात, अव्यय. तर लक्षात घ्या, कृष्ण शास्त्री चिपळूणकरांनी 3 गटामध्ये त्यांचं वर्गीकरण केलंय. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे प्रतिपदिके, धातू आणि अव्यय असं 8 जातींचं 3 गटातच डिव्हायडेशन व्हायला पाहिजे, असं कोण म्हणालंय, कृष्ण शास्त्री चिपळूणकर. मी जाता जाता सांगतो, कृष्ण शास्त्री चिपळूणकरांना सुद्धा एक उपाधी दिल्या गेलेली आहे. म्हणजे त्यांच्या मराठीच्या कार्यावरून त्यांना ओक नावाच्या एका लेखकाने, एका व्याकरणाच्या लेखकाने त्यांना उपाधी दिली की ते मराठीचे जॉन्सन आहेत. काय आहेत, मराठीचे जॉन्सन. जसं की बघा, मी मगाशी बोलताना म्हणालो, दादोबा पांडुरंग तरखडकरांना मराठीचे पाणिनी म्हणतात. पाणिनी कोण होता, तर संस्कृत व्याकरण लिहिणारा, संस्कृत व्याकरणावरती अभ्यास असणारा, माहिती असणारा हुशार व्यक्ती म्हणजेच पाणिनी. असा मराठीतला पाणिनी कोण, तर दादोबा पांडुरंग तरखडकर. आणि ही उपाधी त्यांना कोणी दिली, तरखडकरांना, तर तुम्ही यांचं नाव ऐकलं असेल, लोकहितवादी. लोकहितवादी म्हणजेच गोपाळ गणेश आगरकर, गोपाळ हरी देशमुख.
गोपाळ हरी देशमुख जे आहेत त्यांना आपण लोकहितवादी म्हणतो. त्यांनी तरखडकरांना उपाधी दिली. तुम्ही मराठीचे कोण आहात? पाणिनी. मराठीचे जॉन्सन. आता जॉन्सन कोण होता? तर जॉन्सन एक इंग्रजी व्याकरणाचा लेखन करता होता की ज्या अशी उपाधी कृष्णशास्त्री, इथं लिहून ठेवतो, कृष्णशास्त्री चिपळूणकरांना दिलेली आहे जॉन्सनची, आणि ही ओक नावाच्या व्यक्तीने दिली. आणि कृष्णशास्त्रींचे पुत्र, त्यांचा मुलगा म्हणजे विष्णू शास्त्री चिपळूणकर, तेही निबंधकारच होते. दोघेही बापलेख निबंधकार म्हणून ओळखले जातात. आणि त्यांना मित्रांनो कृष्णशास्त्री चिपळूणकरांना एक उपाधी दिलेली आहे. ती स्वतःच त्यांनी लावून घेतली की मी मराठीचा शिवाजी आहे. कोण आहे मराठीचा? शिवाजी. तर ह्या 3 उपाध्या ध्यानात ठेवा. मराठीचे पाणिनी म्हणजेच तरखडकर, मराठीचे जॉन्सन म्हणजे कृष्णशास्त्री चिपळूणकर, आणि मराठीचे शिवाजी म्हणजेच विष्णू शास्त्री चिपळूणकर. स्वतःच त्यांनी उपाधी लावून दिली. तर ते कृष्णशास्त्रींनी केलेलं या गटामध्ये वर्गीकरण. आणि इथून पुढे आपण क्रियापदाबद्दल विशेष माहिती घेणार आहोत. आजचंही लेक्चर आणि उद्याचंही जे लेक्चर आहे त्यात क्रियापदाबद्दल विस्तृत प्रकारची माहिती असणार आहे. बघा, आता तुम्ही म्हणाल सर क्रियापदच का? तर लक्षात घ्या, इथून पुढे म्हणजे व्याकरणाचा सगळा मुख्य भाग क्रियापद या शब्द जातीसोबत आहे. त्यामुळे ही एक अत्यंत महत्वाची जात आहे क्रियापद. क्रियापदालाच आपण धातू असं म्हणतो बघा मित्रांनो, धातू. आणि धातूची संकल्पना खूप विद्यार्थ्यांना किचकट वाटते, कारण क्रियापदाचे खूप सारे प्रकार आहेत. तर याचा कसा नेमका अभ्यास करायचा आहे याची एक ट्री डायग्रॅम मी फळ्यावरती लिहित आहे. फक्त ऑब्झर्वेशन करा. खूप सुंदर पद्धतीने ती डिझाईन केली, म्हणजे तुमच्या सगळ्या संकल्पना अगदी क्लिअर होतील. मग नंतर एक्सप्लेन नंतर करूया. पण आधी बघा, धातू 2 प्रकारचे असतात. एक कृतप्रत्यय. कृतप्रत्यय लागून तयार झालेले धातू, याचा मिनिंग सांगणार आहे मी की कृतप्रत्यय धातू काय आहेत. आणि दुसरे आख्यात प्रत्यय. आख्यात प्रत्यय लागून तयार झालेले धातू. पहा, कृतप्रत्यय धातू म्हणजे असे धातू, अशा धातूंना प्रत्यय लावून तयार झालेला शब्द की जो ती क्रिया अपुरी ठेवतो. आता मुळात इथून घेऊयात, धातू कोणाला म्हणायचं? एखाद्या क्रियापदातला प्रत्यय बाजूला जर काढला, प्रत्यय कुठे असतो मी मगाशी सांगितले, वाक्याच्या शब्दाच्या शेवटी असतो. तो प्रत्यय जर तुम्ही बाजूला सारला, काढला, तर जो मूळ शब्द शिल्लक राहतो त्याला धातू म्हणतात. म्हणजे उदाहरणार्थ इकडे बघा, बसतो मधला बस, लढला मधला लढ, खातो मधला खा, जातो मधला जा, मरतो मधला मर, त्यानंतर बसतो मधला बस झाला, ठीक आहे, वाहते मधला वाह. हे जे सगळे आहेत हे धातू आहेत. असे मराठीमध्ये खूप धातू आहेत. जिथं क्रियापद आलं तिथं धातू आला मित्रांनो. पहा, क्रियापदामधील प्रत्यय विरहित म्हणजे प्रत्यय काढून टाकल्यावर जो मूळ शब्द शिल्लक राहील तो कोण? धातू. तो धातू त्याला कृतप्रत्यय म्हणजे असे प्रत्यय बघा. आता इकडे सगळ्यांनी ने, त, ता, ताना, उ, ऊन, ला, वे, हे असे प्रत्यय आहेत ना मित्रांनो, की हे जर प्रत्यय तुम्ही एखाद्या धातूला दिले तर तो शब्द वाक्यातली क्रिया पूर्ण करणार नाही. म्हणजे उदाहरणार्थ बस धातू घ्या आणि त्याला ने लावा, बसने. बसला त लावा, बसत, बसता, बसताना, बसून. हे जे शब्द तयार झालेत, मला सांगा हे शब्द वाक्याच्या शेवटी येतील का? नाही. मग वाक्याच्या शेवटी कोण येतं? तोच बस धातू. बघा सगळ्यांनी, बस धातू. आता एक काम करा, त्याला लावा तो, ते, तात, ला, ली, ले, इन, तिल. हे लावा त्याला प्रत्यय. बघा, बस, बसतो, बसते, बसतात, बसला, बसली, बसले, बसेन, बसतील. हे जे शब्द आहेत ना आत्ता लिहिलेले, हे वाक्याच्या शेवटी येतील, वाक्याचा अर्थ पूर्ण करतील. आणि वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा
वाक्याच्या शेवटी येणारा क्रियादर्शक शब्द म्हणजे कोण असतो मित्रांनो? क्रियापद. म्हणजे एक गोष्ट आहे बघा, हे प्रत्यय जोडल्यानंतर इथं लिहितो मी क्रिया कशी राहणार आहे? अपुरी क्रिया राहणार आहे. आणि म्हणून कृतप्रत्यय कोणाला म्हणायचं? की धातूंना असे प्रत्यय लावा की तयार होणारा शब्द क्रिया अपुरी दाखवेल. आणि याला एक पर्टिक्युलर नाव आहे ग्रामर मध्ये. याला मित्रांनो जे तयार होणारे शब्द आहेत यांना धातू साधित म्हणतात. काय म्हणतात त्यांना? धातू साधित. आणि धातू साधिताचं दुसरं नाव आहे कृदंत. पहा, कृदंत शब्दच कसा तयार झाला सगळ्यांनी बघा बरं जरा इकडे. कृदंत, कृत अधिक अंत. पहा, अंत म्हणजे शेवट आणि कृत म्हणजे असे प्रत्यय की जे लावल्यावर ती क्रिया पूर्ण राहते का अपुरी? अपुरी राहते. मग बघा ना, कुठलाही धातू घ्या, लढ धातू घ्या आणि त्याला ने लावा. लढणे, लढता, लढताना, लढून हे शब्द ज्यावेळेस घ्याल त्यावेळेला तो शब्द क्रिया अपुरी ठेवणार आहे, म्हणजेच तो कृदंत आहे, म्हणजेच तो धातू साधित आहे. आणि जर तुम्ही मित्रांनो एखाद्या धातूला वेगळे प्रत्यय जर तुम्ही लावले आणि जर ती क्रिया पूर्ण दाखवली जात असेल, पूर्ण क्रिया दाखवली जात असेल तर ते प्रत्यय एकीकडं. आणि मला सांगा, जर क्रिया पूर्ण होत असेल तर ते कोण असतात मित्रांनो? क्रियापद. लक्षात येतंय? म्हणजेच धातूपासून धातू साधित बनतं आणि धातूपासूनच कोण बनतं? क्रियापद बनतं. कुठलाही धातू घ्या, खा धातू घ्या. आता लावा खाताना. खाताना हे क्रियापद नाहीये. मग खाताना हे व्याकरणात कोण? कृदंत किंवा धातू साधित आहे. कारण क्रिया काय हो? आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, मी जे 8 प्रत्यय लिहिलेत ना आता इथे, तेवढेच प्रत्यय धातूला लागतात आणि कृदंत तयार होतात. लक्षात घ्या. आणि म्हणून मी पुढे सांगणार आहे, कृदंताचे पडतात 8 प्रकार. कृदंताचे किती प्रकार आहेत? 8 प्रकार. नीट नाव ऐका. ने कृदंत, त कृदंत, ता कृदंत, ताना कृदंत, उ कृदंत, ऊन कृदंत, ला कृदंत, वे कृदंत. हे 8 प्रत्यय आहेत, त्याच्यानुसारच त्याचे प्रकार बनलेत. नेत, ता, ताना, उ, ऊन, ला, वे. लक्षात घ्या. क्रिया अपुरी त्यांना धातू साधित किंवा काय म्हणतात? कृदंत. त्याचे प्रकार किती? 8. आणि मित्रांनो याचं कार्य बघा आता सगळ्यांनी. कृदंत वाक्यात किती प्रकारचं काम करतं? तर 3 प्रकारचं कार्य हे कृदंत किंवा धातू साधित वाक्यात करत असतं. मी थोडं उजव्या बाजूकडे येणार आहे, पण अगोदर ही कन्सेप्ट क्लिअर करतो आता या कार्याची आणि मी मग परत इकडे येतो. आता बघा, कृदंताचं कार्य 3 प्रकारचं. 3 सेंटेन्स बघा वाक्यातले. एक 3 वाक्य लिहितो, त्याची वाक्य बघा सगळी. पहिलं वाक्य, चालणे आरोग्यास हितावह आहे किंवा असते. ठीक आहे, हा शब्द आहे चालणे. पहिली गोष्ट, जर तुम्हाला एकदम सिंपल प्रश्न आला, म्हणजे आयोग तर तसं विचारत नाही, पण आपल्याला समजण्यासाठी एखादं वाक्य दिलंय आणि तुम्हाला विचारलंय कृदंत ओळखा, तर एक गोष्ट, कृदंत शेवटी कधीच नसतं. कारण जो शेवटी असतो तो क्रिया काय करतो? पूर्ण करतो. आणि जो क्रिया पूर्ण करतो तो कोण असतो? इथं आता लिहिलं मी कोण असतो? तो क्रियापद. त्यामुळे इकडे क्रियापद असेल, मग क्रियापद सोडून, क्रियापद वगळता उर्वरित वाक्यात आपल्याला असा शब्द बघायचा आहे की तो धातूपासून बनला पाहिजे, त्याला हे प्रत्यय पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं त्याने क्रिया अपुरी दाखवली पाहिजे. मग सांगा, चाल धातू आहे, त्याला ने प्रत्यय लागलाय, चालणे हा शब्द तयार झाला, म्हणजे चालणे हे धातू साधित आहे, त्यालाच आपण कृदंत असं नाव दिलेलं आहे. मग आता हे चालणे शब्द व्याकरणाच्या भूमिकेतून कोण आहे? तो व्याकरणात कशाचं काम करतो? तर चालणे हा, लक्षात घ्या, मी पुढे संकल्पना देणार आहे. इथे बघा, धातू साधिताचं पहिलं काम आहे नामाचं. आणि म्हणून तुम्ही नामात जर कधी थोडंफार व्याकरण वाचला असेल तर तुमच्या लक्षात येईल की नामात एक प्रकार आहे धातू साधित नाम. काय नाम आहे? धातू साधित नाम. जे नाम धातूपासून तयार होतं आणि ते एक सांगतो, ते तयार होताना ने, उ, अ आणि न हे 4 प्रत्यय धातूला लागले आणि जे नाम तयार होतं बघा, लक्षात घ्या, चालणे, पळणे, बोलणे, धावणे, रडणे,
हा कुठलाही शब्द येऊ द्या, धातूला ने प्रत्यय लावणारा तो कृदंतच असतो, म्हणजे धातू साधितच असतो आणि त्याचं काम फक्त नामाचं आहे. म्हणजे तुम्हाला कोणत्याही वाक्यात जर असं विचारलं चालणे पळणे कोणतं नाम आहे, डेफिनेटली ते धातू साधितच नाम आहे. येतं लक्षात. म्हणजे नाम याचं कार्य पहिलं. अजून एक उदाहरण सांगतो, नेचच नाही, आता ऊच सांगतो एक वाक्य. खा हा धातू घ्या आणि त्याला ऊ लावा, खाऊ. आता मी 2 वाक्य बोलतो. चला आपण भेळ खाऊ. चला आपण भेळ खाऊ. या वाक्यात खाऊ शब्द आलाय, पण तो वाक्यात क्रिया अपूर्ण नाही दाखवत आहे, तो वाक्यातली क्रिया पूर्ण दाखवतो. खा हा धातू, त्याला ऊ प्रत्यय लागला, हा जो खाऊ शब्द आहे तो क्रिया पूर्ण दाखवतो, म्हणजे तो गेला या गटात क्रियापदात. आता दुसरं वाक्य बघा. आजोबांनी मला खाऊ आणला. आजोबांनी मला खाऊ आणला. आणला हे क्रियापद आहे. आता ते क्रियापद सोडून खाऊ शब्द आलाय, तो शब्द कोण आहे तर बघा, तो आहे ते बघा. वाक्य आता मी सगळं लिहित नाही. आजोबांनी खाऊ आणला. खाय हा धातू आहे, धातू, त्याला यातला प्रत्यय लागलाय बघा ऊ, आणि क्रिया अपुरी. हा खाऊ शब्द काही वाक्यात क्रिया पूर्ण करण्यासाठी नाही आला आणि मग अपुरी दाखवतोय, म्हणजेच कोण येतो, धातू साधित आहे, म्हणजेच कोण आहे, कृदंत आहे. आणि आपण खाऊ कुणाला म्हणतो, छोट्या मुलांच्या दृष्टिकोनातनं एखादी खाण्याची कुठलीही गोष्ट असेल ती मुलं त्यांना खाऊ म्हणतात. म्हणजेच मित्रांनो, खाऊ हा शब्द बनलाय धातूपासून, म्हणजेच धातू साधित आहे, काम करतोय नामाचं, याला म्हणायचं धातू साधित नाम. काय म्हणायचं याला, धातू साधित नाम. म्हणजे कृदंताचं पहिलं कार्य सांगितलं. अजून तुम्हाला या नचं उदाहरण सांगतो बघा. आपण वळ धातू आहे, वळाला पळाला, है ना, हे वळ धातू आहे, दळणे धातू आहे, त्याला न लावा. मग मी जर असं म्हणालो की पुण्याहून मुंबईकडे जाताना घाटात अनेक वळण आहेत किंवा अनेक वळणे आहेत, हा जो वळण शब्द आहे त्यात वळ धातू आहे, त्याला न प्रत्यय लागलाय आणि तयार होणारा शब्द नामाची भूमिका पार पाडतो, म्हणजेच धातू साधिताचं पहिलं कार्य नामाचं. करेक्ट. दुसरं कार्य विशेषणाचं. विशेषणाचं. आता विशेषणाचं कार्य कसं असतं बघा सगळ्यांनी. यस, विशेषणाचं कार्य. मग याच्यामध्ये एखादं उदाहरण बघा. बोलका पोपट सर्वांना आवडतो, असं वाक्य आहे. बोलका पोपट सर्वांना आवडतो. या वाक्यात पोपटाबद्दल माहिती, पोपट नाम. आता सांगा कसा पोपट, बोलका. आता या वाक्यामध्ये बोल हा धातू आहे आणि त्याला हे 8 प्रत्यय नाही लागल्या, त्याला एक वेगळे प्रत्यय लागतात विशेषणाला. मी सांगतो इथं ता लागतो, रा लागतो, कापन लागतो, त्याच्यानंतर इथे ठीक आहे या प्रकारचे महत्वाचे प्रत्यय लागतात. का जर लागला तर तो बोलका पोपट जो शब्द आहे तो कृदंत आहे, धातू साधित आहे, धातूपासून तयार झालाय. काम मात्र नामाचं नाही. आता विशेषण कुणाला म्हणतो आपण, नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्याला आपण विशेषण म्हणतो. इथं पोपटाबद्दल आता मी जर असं म्हणालो असतो हिरवा पोपट तर ते गुण विशेषण झालं असतं, बरोबर. इथं जर मी म्हणालो असतो 10 पोपट तर ते संख्या विशेषण झालं असतं. पण मी इथं म्हणालो बोलका पोपट, बोल हा धातू आहे आणि धातूपासून बनलेलं विशेषण त्याला म्हणायचंय धातू साधित विशेषण. हे नाव आणि हे नाव तिथे अटॅच करा. आता हे जसं धातू साधित नाम आहे, हे धातू साधित विशेषण आहे. याचं एक अजून वाक्य घेऊयात पहा. पडका वाडा. पडका वाडा. सांगा वाड्याबद्दल माहिती. कसा वाडा, पडका, पड धातू आहे ना. त्यानंतर एखादी उदाहरण असं घेतलंय पेटती ज्योत, उडते विमान. हे सगळ्यांमध्ये पेट, उड, बोल हे सगळे धातू आहेत आणि ते विशेषणाचं काम करत आहेत. त्याला म्हणायचंय धातू साधित विशेष. तुम्ही रा पण घेऊ शकता बघा. हसरा मुलगा. काय शब्द घ्या, हसरा मुलगा. मुलाबद्दल माहिती. हस हा धातू, धातूपासून शब्द बनला, विशेषणाचं काम. म्हणजे बघा मी काय सांगतोय, धातू साधिताचं कार्य सांगतोय. किती प्रकारचं आहे, 3. पहिलं कोणाचं, नामाचं. दुसरं कोणाचं, विशेषणाचं. तिसऱ्याकडे येणार आहे मी, पण विशेषणाचं कार्य लक्षात आलंय रा, हसरा. समजा एखादं उदाहरण घेतलंय नाचरा मुलगा. नाचरा मुलगा, इथं लेला पण लागतो, करेक्ट, हा एक प्रत्यय लागतो. पिकलेला आंबा. पिकलेला आंबा. रागावलेले गुरुजी. रागाव बघा, राग हा धातू आहे,
रागावलेले गुरुजी म्हणजे तो धातूपासून बनलेला आहे, याचा अर्थ हा धातू साधित विशेषणाचा आहे, म्हणजे कृदंताचं कार्य क्रमांक 2. आता मित्रांनो तिसऱ्या भूमिकेकडे या. कृदंताचं तिसरं कार्य आहे शब्दाची 5वी जात, क्रिया विशेषण अव्ययाचं. क्रिया विशेषण अव्यय म्हणजे क्रियापदाबद्दल माहिती आली पाहिजे. मग क्रियापदाबद्दल माहिती आली पाहिजे, मग ते वाक्य बघा एखादं. चालताना नंदू धपकन पडला. चालताना नंदू धपकन पडला. मुळात मी मगाशीच बोललो, कृदंत हे शेवटी कधीच नसतं, ते क्रियापद आहे. हे पडला तर क्रियापद आहे. मग उरलेल्या वाक्यात बघा हा चालताना शब्द आला. आता लक्षात घ्या, या चालला जर ने असतं, चालणे नंदूला आवडते, तर ते कोण असतं? नाम है ना. पण तिथं चालताना आलाय. आता मी विशिष्ट प्रत्यय देतो, ताना, ऊ, इथे ऊन पण येतो. हे जर ते प्रत्यय लागले तर तयार होणारा शब्द धातू साधित असतो आणि तो क्रिया विशेषण अव्ययाचं काम करतो. म्हणजे इथं चालताना, खेळताना, चालता चालता, पडता पडता, बसता बसता हे जे शब्द आहेत, हे शब्द मित्रांनो क्रिया विशेषण अव्यय म्हणून वाक्यात येणार आहेत. तर एक गोष्ट बघा, क्रियापदाकडे धातू, धातूतली संकल्पना सांगतोय मी. कृतप्रत्यय म्हणजेच असे प्रत्यय लावायचे का क्रिया अपुरी राहिली पाहिजेत. 8 प्रकारचे प्रत्यय आहेत, म्हणजे वाक्यात कृदंत 8 प्रकारे येऊ शकतं. त्याचे प्रकार ने कृदंत, त कृदंत सांगितलेत. धातू साधित आणि कृदंत हे त्याला म्हणतात. म्हणजे धातूपासून हे प्रत्यय लागले, क्रिया अपुरी राहिली की धातू साधित बनते. प्रकार 8 आहेत आणि कार्य किती प्रकारचं आहे? 3. पहिलं धातू साधित नाम, धातू साधित विशेषण, धातू साधित क्रिया विशेषण अव्यय. मग यावरती तुम्हाला प्रश्न आहेत. तुम्ही राज्यसेवेचा पेपर बघा, कंबाईनचा पेपर बघा. ही संकल्पना शिकल्यावरती कशा पद्धतीचे प्रश्न असणार आहेत यावरही आपण चर्चा करणारच आहोत. पण सांगायचं एक की संकल्पना समजणं महत्वाचं आहे. जर तुम्ही संकल्पनेवर जर भर दिला तर आयोगाचा प्रश्न तुम्हाला चुटकीसरशी सुटणार आहे. तर या बघा, इथे मी क्रियापद धातू 2 जे भाग आहेत त्यात कृतप्रत्यय आणि आख्यात प्रत्ययापर्यंत आलोय. हा जो भाग आहे हा उद्याच्या लेक्चरमध्ये आपण क्लिअर करूयात की आख्यात प्रकार आणि क्रियापद जे आहे, मग ते क्रियापदाचे पुढे किती प्रकार आहेत, मग ते कोणते आणि त्यातले बारकावे काय, यावरती आपण 100% काम करणार आहोत. आता मी 2-3 महत्वाच्या सूचना देतो की या बॅचमध्ये आजपासून मी फक्त पहिलं इंट्रोडक्शन करून काही मुद्द्यांना हात घातला. आजच्या भागापासून आपण रोज 50 लेक्चर म्हणजे टोटल 100 तास असणार आहेत ही संपूर्ण बॅच. या संपूर्ण बॅच मध्ये पूर्ण मराठी व्याकरण, शब्दसंग्रह हे सगळं कव्हर होणार आहे. त्यामध्ये प्रत्येक टॉपिक वाईज तुम्हाला टेस्ट असतील. म्हणजे मी इथं आत्ता मगाशी लिहिलं वर्ण, मग संधी, मग वर्ण संधीची टॉपिक टेस्ट आयोगाच्या पॅटर्न प्रमाणे, आयोगाला काय अपेक्षित आहे त्याच्याप्रमाणे असेल. नंबर 2 शब्द विचार. मग आता ही शब्दांची जात घेतली ना, मग त्यात नामावर, सर्वनामावर, विशेषणावर, प्रत्येकावर टॉपिक वाईज टेस्ट घेणार आहे. त्याच्यानंतर पुढे आपण 8ही जाती, मग लिंग आला, लिंग वचन विभक्ती ह्यावर कंबाईन टेस्ट घेऊयात, कारण तसा साधे साधे घटक आहेत. त्यानंतर प्रयोग आला, समास आला, शब्दसिद्धी, शब्दसिद्धीवर खूप महत्वाचा काम आपल्याला करायचंय. त्यात पाठांतर, त्यात ट्रिक्स याच्या माध्यमातून आपल्याला ते काम करावं लागेल. वाक्य घटक घेतला तर वाक्यावरती टॉपिक वाईज टेस्ट. मला असं वाटतंय बा टॉपिक संपला, 2-4 दिवस गेले की आपल्याला टॉपिक टेस्ट घ्यायची. म्हणजे साधारण एका टॉपिक टेस्ट मध्ये 40 ते 50 प्रश्न असतील. म्हणजे तो मुद्दा तुमचा योग्य पद्धतीने क्लिअर होईल. आणि सगळ्यात महत्वाचं आता तुम्हाला कळालं की धातू साधित 3 प्रकारचं काम करतंय, ह्याला धातू साधित म्हणतात, प्रकार 8 आहेत. पण याचा परीक्षेत कशा पद्धतीने प्रश्न विचारला जातो ते तुम्हाला कळेल, येते लक्षामध्ये. नंतर पुढे गेल्यानंतर सर्वसामान्य शब्दसंग्रह मी जो 4था मुद्दा दिला होता त्यावरही तुम्हाला मी 1-2 टेस्ट घेईल. म्हणजे समानार्थी, वाक्प्रचार आणि म्हणी ज्या असतील या सगळ्यांवरती सुद्धा टेस्ट होईल. म्हणजे बघा टोटल 100 तास असणार आहेत. म्हणजेच 50 लेक्चर, एका लेक्चरला 2 तास प्रमाणे 100 तास लेक्चर होईल. संपूर्ण मराठी ग्रामर त्यामध्ये इन्क्लूड असेल. टॉपिक टेस्ट ज्या आहेत त्या टॉपिक टेस्ट सुद्धा घेतल्या जातील. त्यानंतर आपण शेवटच्या टप्प्यामध्ये 1 किंवा 2
ऑल सिलेबसचा आयोगाला कंबाईनला जसा पेपर आहे किंवा जशी डेक्कन IAS ची आता एक टेस्ट सिरीज चालू होत आहे, अशा पद्धतीने ती टेस्ट सिरीज जी 50चा जो पेपर आहे ऑल सिलेबसचा, ज्यात सगळे व्याकरण आहे, शब्दसंग्रह आहे, उतारा आहे, अशाही पद्धतीच्या 1 किंवा 2 टेस्ट आपण नक्की त्यामध्ये इन्क्लूड करूयात, असं एक साधारण स्ट्रक्चर आजपासून आपण चालू केलंय. उद्याच्या भागामध्ये ही राहिलेली जी आख्यात विकार संकल्पना आहे, आख्यात विकार नाही, आख्यात आणि क्रियापदाची, ती आपण पूर्ण करणार आहोत. भेटूयात उद्याच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.